ओके. नमस्कार सर्वांना. आज आपण इंडियन आर्मीचे रिटायर्ड ब्रिगेडियर सुरेश साळोखे यांच्याशी गप्पा करणार आहोत. सर्वप्रथम मी त्यांना आपण झूमला बोलायला येण्यासाठी तयार केलं म्हणून आपली वर्गमैत्रीण रंजना सडोलीकर हिचे मी आभार मानतो. ब्रिगेडियर साळोखे हे 1968 मध्ये सेकंड लेफ्टनंट कमिशन्ड ऑफिसर म्हणून इंडियन आर्मीमध्ये रिजू झाले. इंडियन आर्मीमध्ये त्यांनी कॅप्टन, मेजर, कर्नल आणि ब्रिगेडियर अशा हुद्द्यांवर यशस्वीरित्या आपल्या देशाची सेवा करण्याची कामगिरी बजावली. या काळात त्यांनी 1971 ची भारत-पाकिस्तान लढाई, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर या भागांमधील बंडखोरीचा यशस्वीरित्या बिमोड, सिक्कीम येथील पोस्टवर, भूतानच्या सीमेवर चायनाच्या समोर संरक्षण, तसंच लाईन ऑफ कंट्रोल काश्मीरला 10,000 फुटांच्या वरती जवळजवळ 2-3 वर्ष आतंकवाद्यांशी सामना करत त्यांच्या रेजिमेंटने आपल्या देशाचे संरक्षण केलं. 16 बिहार रेजिमेंटची स्थापना त्यांच्या जबाबदारीखाली झाली. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या करिअर मधल्या रोमांचक अशा गोष्टी ऐकणार आहोत. तसेच जमलं तर सध्याच्या भारत-चीन सीमेवरील खळबळजनक गोष्टींबद्दलही ऐकणार आहोत. तर मी ब्रिगेडियर साळोखे यांचं 11वी क च्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो. नमस्कार ब्रिगेडियर सुरेश साळोखे. ड्रेस मध्ये मी सॅल्यूट. सॅल्यूट. आपण आता क्लिप पाहिली ती गलवान व्हॅलीमध्ये आता नुकतंच मिड जून 15-16 जूनला जो चीन बरोबर थोडस मारामारी झाली त्याच्यामध्ये आपले जवान मारले गेले, त्यांच्याबद्दल ती क्लिप होती. या बिहार रेजिमेंटचे जे सैनिक जे तिथे मारले गेले त्या बिहार रेजिमेंटची स्थापना 1985 साली तुमच्या जबाबदारीखाली झाली, बरोबर ना? हो. तर या रेजिमेंट बद्दल तुम्ही आम्हाला थोडी माहिती सांगा आणि त्यानंतर डोकलम आणि गलवान व्हॅलीमध्ये आता ज्या घडामोडी झाल्या जून मध्ये त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊन ही परिस्थिती चिघळण्याची किती शक्यता आहे त्याबद्दल आम्हाला सांगाल तर सुरुवात आपण त्या प्रश्नाने करू. ओके, ठीक आहे. असं आहे, एक तर पहिले म्हणजे बिहार रेजिमेंट. लोकांची समजूत अशी आहे की बिहार जिथे लॉ अँड ऑर्डर एवढी चांगली नाही आहे, तिथे लोक आपल्याकडे येतात मुंबईला, आपण बिहारी लोकांना बघतो आणि त्यामुळं त्यांची थोडी गैरसमजूत आहे की हे लोक किती फाईट करू शकतात. पण लोकांना हे माहित नाही की बिहार रेजिमेंट इंडियन आर्मीमध्ये सगळ्यात पुराणी रेजिमेंट होती. इंग्रजांच्या काळात जवळजवळ 16 बटालियन्स त्यांनी उभा केल्या होत्या. लॉर्ड क्लाइव्हनी स्वतः एका बटालियनची स्थापना केली होती आणि ह्या सगळ्या बटालियन व्यवस्थित कार्य करत होत्या. ज्यावेळी मंगल पांडे जो 35 बटालियनचा होता त्यानं ज्यावेळी रिव्होल्ट केला त्यावेळी ब्रिटिशांचं माथं भडकलं आणि त्यांनी सगळ्या 16 बटालियनला लिक्विडेट केलं आणि नॉन मार्शल रेस म्हणून डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर त्यांनी मग लक्ष दिलं नाही. बिहार रेजिमेंटच्या पुष्कळ कर्तृत्ववान गोष्टी आहेत, पण एकदा त्यांनी असा उठाव केला म्हटल्यानंतर ब्रिटिशांनी लक्ष दिलं नाही. मग मोठ्या मुश्किलीनं त्यांनी 1941 साली परत बिहार रेजिमेंटची स्थापना केली, पण तरी पण त्यांचं लक्ष तेवढं याच्याकडे नव्हतं. म्हणजे बिहार रेजिमेंटचा हा इतिहास आहे. पण बिहार रेजिमेंटच्या जेवढ्या पण बटालियन्स आहेत त्यांनी युनोमध्ये काम चांगलं केलेलं आहे, युनायटेड नेशनच्या फोर्सनी चांगलं केलेलं आहे. 71च्या युद्धामध्ये आम्ही बॅटल ऑनर जिंकलेला आहे खोडाचा. कारगिलच्या युद्धामध्ये बटालिकचा बॅनर जिंकलेला आहे. नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी पंजाबचा आतंकवाद झाला त्यावेळी सगळ्यात प्रथम ज्या बटालियनला
प्रशस्ती पत्र मिळालं ती होती 14 बिहार. म्हणजे पंजाब आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी लोकांना हे कल्पना होती, कारण पंजाबमध्ये सगळे बिहारी मजदूर आहेत, कामाला जातात, तेव्हा त्यांना अशी कल्पना नव्हती की हे लोक आपल्या विरुद्ध एवढी चांगली कारवाई करतील. त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की काश्मीरमध्ये आतापर्यंत सगळ्यात चांगली कामगिरी 24 RR बिहार आणि 17 बिहारची सगळ्यात कामगिरी चांगली झालेली आहे. आणि जी मी पटेलने केली 11 बिहार, तुमच्याकडे ते पत्र असेल, तुम्ही बघितलं असेल, तिथल्या मोठ्या सगळ्यात नॉर्दर्न कमांडचे नॉर्दर्न आर्मी कमांडो होते, त्यांनी जे प्रशस्ती पत्र दिलं होतं आणि त्याची त्यांनी एक कॉपी सदर्न कमांडला पाठवली होती. आता हिंदुस्थान आर्मीमध्ये 5 कमांड आहेत, नॉर्दर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सदर्न कमांड, सेंट्रल कमांड. ते एका मोठ्या आर्मी कमांडरनं अशी बटालियनची स्तुती करणं, दुसऱ्या कमांड सदर्न आर्मी कमांडला पाठवणं ही फारच रेअर गोष्ट होती. आणि विशेष मध्ये आमचं फायरिंग झालं बांदीपूरमध्ये, तुम्हाला माहित आहे जिथं फेमस उलर लेक आहे, तिथे त्यांनी हल्ला केला होता, पोस्टवर हल्ला केला होता 10,000 फुटावर. आम्ही अनेक आतंकवादी मारले, पण तरी पण एकही जवान इंज्युअर झाला नाही. हे काशीमध्ये रेकॉर्ड असले पाहिजे, कारण प्रत्येक बटालियनचं काही ना काही कॅज्युअलिटी होती. पण ज्या बटालियनची काळजी म्हणजे कॅज्युअलिटी होत नाही, याचा अर्थ त्या बटालियनचं जे ट्रेनिंग आहे वो बहुत आला दर्जे का आहे, ही त्यापर्यंत बटालियनची माहिती. आणि 16 बिहार जी आहे, 16 बिहार एकमेव बटालियन आहे बिहार रेजिमेंटचे मध्ये, ज्याच्यात 22 बटालियन आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण देशातील म्हणजे गढवाल, तुमचे शीख, बिहारी, आदिवासी असे मिक्स करून बटालियन स्थापना करायला दिली. ही 1947 नंतर 1985 पर्यंत पहिली घटना होती ज्यावेळी त्यांनी ट्रूप्स मिक्स केले. तोपर्यंत इन्फंट्री बटालियन म्हणजे कसे मराठा, गुरखाज, शीख असं असायचं. नाही, मिक्स का केले, तर गोल्डन टेम्पल मध्ये जी कारवाई झाली त्या कारवाईमुळे देशापुढे प्रश्न पडला की ह्या लोकांना जर एकत्र आणायचं असेल तर आपल्याला काय करावे लागेल. मग त्यावेळी जनरल सुंदरजींनी पण ही सजेशन दिली होती की आपण असे मिक्स करूया, आणि त्यामुळं अशी मिक्स करून या बटालियनची स्थापना झाली. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. हा की मिक्स बटालियन, आता स्थापना करताना नव्या बटालियनमध्ये कोणी येऊ इच्छित नाही, कारण यू हॅव टू स्टार्ट एव्हरीथिंग राईट फ्रॉम द स्क्रॅच. प्रत्येक गोष्ट नवीन घ्या, विकत घ्या, हे घ्या, म्हणजे कोण कोणाला माहित नसतं, कुणी येणार माहित नसतं. दुसऱ्या बटालियनचे लोक येतात, त्यांचं स्क्रीनिंग करायचं, त्यांना ठेवायचं, नाही फिट असेल तर परत 15 दिवसांचं पाठवायचं. तुम्हाला अकोमोडेशन नसतं, लोक आलेले वरांड्यामध्ये झोपतात, ऑफिसर्सना अकोमोडेशन नसतं, कारण सगळी टेम्पररी रेजिम असते. तुम्हाला 6 महिन्यामध्ये ती बटालियन खडी करायची असते. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक रूल्स रेग्युलेशन नॉलेज पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी मागवायच्या. आता ऑर्डिनन्सकडे 4 लाख गोष्टी आहेत, ते बरोबर तुम्हाला जी गोष्ट आवश्यक असेल ती गोष्ट मागवायची. बटालियनमध्ये एक रुटीन प्रस्थापित करायचं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुमचं फिजिकल ट्रेनिंग, त्यानंतर ट्रेनिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, संध्याकाळी गेम्स, मंदिर. ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती की आमच्याकडे शीख आले होते, त्यांना गुरुद्वारा पाहिजे, हिंदू होते त्यांना मंदिर पाहिजे, ख्रिश्चन होते त्यांना जीसस ख्राइस्ट पाहिजे. मग आम्ही काय केले, एकाच टेंट मध्ये, तुम्ही बघितलं असाल की जसे मोठे टेंट लावतात, मंडप वगैरे लावतात, एका बाजूला गुरुद्वारा, उजवीकडे चर्च, डावीकडे मंदिर, असं बसायचं, नमस्कार करायचा, काय असलेलं उजवी दैनमोड बायबोट, म्हणजे एकाच भाषामध्ये केल्यामुळं ते लोकांना एक इट इज वॉज अ नॉवेल एक्सपिरियन्स इन द इंडियन आर्मी. ते होतच, पण मंदिरमध्ये असं करणं म्हणजे लोकांना ते थोडंसं वेगळंच वाटलं. आणि धिस एक्सपेरिमेंट प्रूव्ड सक्सेसफुल. लोकांना थोडंसं हे झालं, कारण आता जो जीसस ख्राइस्टची प्रार्थना करणार आहे, त्याच्यानंतर मंदिरमध्ये पण सगळ्यांना एकच, सगळ्यांना आपण म्हणतो एकच देव, आणि आमच्यात होतच. तर ही अशी बटालियनची स्थापना झाली. या बटालियन, या रेजिमेंट की बटालियन त्यांच्याच आता गलवान व्हॅली मध्ये आता जी मारामारी झाली आणि आपले 20 सैनिक मारले गेले, ते तिकडेच झालं ना? त्याचं कारण काय होतं? गलवान व्हॅली, कारण असं आहे की आम्हाला देखील आश्चर्य वाटतंय, कारण अशी झटापट लष्करांच्या मध्ये होत नाही. आता तुम्ही पंजाब बॉर्डर मध्ये बघा, फेन्सिंग आहे,
मग तिथं कोण पेट्रोलिंग करतं? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. हा. ते पेट्रोलिंग करतात. आणि दुसऱ्या बाजूला कोण असतं? रेंजर्स म्हणजे पॅरामिलिटरी फोर्स. ते काही मीटिंग वगैरे होईल ही पॅरामिलिटरी फोर्स मध्ये होती. आणि दोन्हीकडचं सैन्य पुष्कळ लांब असतं. ज्यावेळी लढाई सुरू होते त्याच वेळी सैन्य आमने सामने येतं. हा हा चीनमध्ये इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस आहे आणि लष्करानं असं आमने सामने व्हायचं नसतं, पण असेल 1993 साली आपला काहीतरी संभाषण झालं, बातचीत झाली, त्याच्यामध्ये ठरलं की कुणी येताना हत्यार घेऊन यायचं नाही. आता बॉर्डर म्हटल्यानंतर एक लाईन अशी अशी असते, इमॅजिनरी लाईन. माइंड यू, आता मी बॉर्डर कशी दाखवतो, लाईन ऑफ ऍक्टिव्ह कंट्रोल. 3-4 किलोमीटर आपण पिछे असतो, पाठीमागे असतो. तिथून आम्ही असं सांगतो की लेफ्ट सो अँड सो फीचर, लाईन जॉईनिंग दॅट फीचर, डाऊन बिलो नाला, राईट अनदर स्मॉल हिल, इन बिटवीन. म्हणजे ही इमॅजिनरी लाईन असते. इंटरनॅशनल लाईन म्हणजे इथं फेन्सिंग नसतं, फेन्सिंग पॉसिबल नाही, बरं पडत असतो. आणि त्यामुळे फक्त माहित असतं की ही आपल्या दोन्ही दिशेची लाईन. मग काय झालं की चिनी लोक तिथे यायचे, आपले पण मग लोक त्या लाईन मध्ये काय असते की वरून हुकूम आलेला असतो की तुम्ही जाऊन बघा की इंटरनॅशनल जी LIC आहे त्याच्या विरुद्ध त्यांनी काहीतरी कारवाई केलेली नाही, तंबू वगैरे लावलेले नाही. त्यामुळे ते हे आले होते. आता कर्नल संतोष बाबूंना पहिल्यांदा हे असे मिळाले की 6 जूनला ज्यावेळी झाली होती दोन्ही देशांच्या कमांडर मध्ये मुलाखत, असं असताना त्यांनी चीनांनी तिथं तंबू कशी उभारले. आता आपल्या लोकांना ती फार छोटी गोष्ट आहे, तंबू उभारलेले काय आहे, निर्जन प्रदेश आहे, सगळा दगड आणि खडकाळ आहे. पण जवानांना बॉर्डर म्हणजे बॉर्डर, तिथून 1 इंच पण पाठीमागे हटता अपमान आहे आणि शत्रूने देखील 1 इंच पुढे आता येणार. मग कर्नल बाबू स्वतः का गेले की ही गोष्ट फार इम्पॉर्टंट असते. इंटरनॅशनल बाउंड्रीच्या इथे जाणं, तिथल्या लोकांची संभाषण साधणं, म्हणून ते स्वतः 30-35 लोकांना घेऊन गेले. त्यांना कुणालाही दुसरा पाठवता आलं असतं. मग त्यांनी तिथे संभाषण केलं लोकांशी. त्यांना कळलं की जी लोक नेहमी तिथे यायची ती लोक नव्हती, हे नवीन कुठली तरी चायनीज ट्रूप्स होते. मग त्यावेळी त्यांनी ज्यांना प्रश्न विचारला की तुम्ही अशी तंबू कशा उभा केली, त्यांनी काय, त्यांना ती कल्पना होती कारण दोन्ही देशामध्ये त्यामध्ये जो संबंध असायला पाहिजे होते ट्रूप्स मध्ये तो संबंध नव्हता, ट्रूप्स बदली झालेले होते. मग त्यामुळे जसं त्यांनी प्रश्न केला, दुसऱ्यांनी त्यांना आडवं तिडवं उत्तर दिलं, धक्का मारला. धक्का मारल्यानंतर ते पडले, म्हटल्यानंतर जवानांचं रक्त उसळलं. इथून ती पहिली सुरुवात झाली की ही धक्काबुक्की चिनी लोकांनी का केली. ज्यावेळी आम्ही त्यांना फक्त विचारायला म्हणजे एन्क्वायरीसाठी गेलो होतो, आम्ही झटापटीसाठी गेलो होतो. असं असताना काय असं असावं. मग तिथं थोडी झटापट झाली. झटापट झाल्यानंतर काही लोक जखमी झाले, म्हणून कर्नल संतोष बाबूंनी काही आपली माणसं पाठीमागे पाठवली आणि ती त्या 30 मिनिटात तर परत दुसऱ्या माणसांना बोलली. दुसरे माणसं ज्यावेळी आली, सोल्जर्स आले, त्यांच्या पुढे परत ती अशी बातच झाली. ही अशी मग हातापायी झाल्यानंतर ती काही थोडा वेळ चालली. त्याच्यानंतर परत मेसेज पाठीमाग आला, दुसऱ्या पठड्यांचे काही लोक आले आणि त्याच्यामुळे काय झालं की ही झटापट वाढतच गेली. आणि एकदा ही झटापट वाढत गेली आणि मारामारी ज्याला तुम्ही म्हणता मराठीमध्ये सुरू झाली की मग त्याला काही म्हणतात ना की एव्हरीथिंग इज एक्सक्यूज इन लव्ह अँड वॉर. मग तिथं रिझनिंग नसतं, तिथं एकच उद्देश असतो, ह्या लोकांनी आम्हाला कमी समजलं असणार कारण त्यांना माहित नव्हतं ही बिहारी ट्रूप्स इथं पहिल्यापासून आहेत का नवीन आले. आम्हाला माहित होतं की ते लोक नवीन आलेले आहेत. आणि एक दुसरी गोष्ट सांगतो की असं का झालंय, ज्यावेळी नवीन ट्रूप्स येतात त्यावेळी त्यांना दाखवायचं असतं की आमची एरिया ऍक्टिव्ह आहे. म्हणजे काहीतरी अशी सिच्युएशन निर्माण करतात, काहीतरी अशी उलाढाल होते, मेसेज पाठीमागे जातो आणि मग त्यांना सांगण्यात येतं की आमच्या एरिया फार ऍक्टिव्ह आहे आणि आम्ही फार शौर्यानं इथं लढतो. हे असं का झालं, कारण मी ज्यावेळी काश्मीरमध्ये होतो त्यावेळी देखील 10,000 फुटावर एकदा असंच झालं की पाकिस्ताननं फायरिंग सुरू केलं.
आता तिथं फायरिंग होत नव्हतं, मग का सुरू केलं? काही ना, आता त्यांनी काय सुरू केलं मला सांगता येईना. काही आमची माणसं पुढे गेली होती. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्यावा की इंटरनॅशनल बाउंड्री दोन्ही बाजूला 3 किलोमीटर पर्यंत तुम्ही काहीही कन्स्ट्रक्शन करायचं नसतं, हा नियम आहे. आणि 5 किलोमीटर, जसं आता इथे 3 किलोमीटर पर्यंत नाही, तिथे 5 किलोमीटर पर्यंत नाही. आणि हा अनुभव मला पण आला होता चायनीज बॉर्डर मध्ये, हा जिथं हा तुम्हाला मी आपला तो दाखवला होता पहाड हो ज्याच्यावर हो, आम्ही ते होतो. मी फोटो नंतर दाखवतो सर्वांना. हा, हा. तर तिथं फक्त मला बाथरूम बांधायची होती, कारण हा हा जवळच बाथरूम होती. फक्त पत्रा जशी सुरू केली चायन्यानी लाल झेंडे उभा राहिले. हा हा मी काय समजत, मग त्यांनी सांगितले साहेब आपण बांधायला बोलू ना, ती त्यांना पसंत नाही. आणि पहिली वॉर्निंग असती ते लाल झेंडा उभा करा. जे पाकिस्तानाने पण केले होते, ज्यावेळी आमची माणसं काही कारणाकरता पुढे जायची, पुढे जायला परवानगी नसते. पण समजा काही गुरं आली, काही आली, किंवा तुमचं माइनफील्ड बघायचं असेल, काहीतरी बंकर असतं, तर काही तुम्ही अशी हरकत करायची नसते. मग त्या दिवशी काय झालं होतं, त्यांनी चुकून एक कंदील तिथं ठेवला होता. पाकिस्तानाने रात्रभर फायर केला. मग आम्हाला विचारलं, आम्ही फायर नाही केला, कारण फायर करण्याचे एक, आता मी ह्या भागात जातो, आता त्या भागात मी हे सांगायला आवडलं की इंटरनॅशनल बाउंड्रीवर फायरिंग कसं होतं. तर मुद्दा हा होता की नवीन लोक आले, आणि मला कसं समजलं, मी ज्यावेळी गेलो काश्मीरमध्ये त्या पोस्टवर, तर त्यांनी सांगितलं साहेब हा एक सफाईवाला आहे, हा नेहमी पोस्टवर राहतो आणि दुर्बीणहून पाकिस्तानच्या पोस्टकडे बघत असतो. मी त्याला विचारलं तू काय बघितलंस? तर मला साहब एक नया कैप्टन साहब आया है और सबको डांट रहा था. ते तुला कसं समजलं? तर तो म्हणला त्याच्या हालचालीवरून समजलं, तो डाट होता, सगळी मान खाली करून उभा होती, त्यामुळं कळलं. आणि त्याच्यानंतर लगेच फायरिंग सुरू झाली. मग आम्हाला कळलं की हा नवीन आलेला आहे, ह्याला दाखवायचं आहे. फायरिंग सुरू झालं. आम्ही फायरिंग केलं नाही. मला मागून विचारण्यात आलं तुम्ही फायरिंग का केलं नाही, तर सांगितलं की हा एक नियम आहे. ऐकू येतं ना? हो हो, हॅलो? येत आहेत. हा, अलिखित नियम आहे की जर शत्रूनं फायरिंग केलं आणि ते फायरिंग इफेक्टिव्ह नसेल, तुमच्या आजूबाजूला गोळ्या लागत नसतील, तर तुम्ही फायरिंग करून तुमची LMG कुठं आहे, मशीन गन कुठं आहे, ही पोझिशन खुली करायची नसती. म्हणून आम्ही फायरिंग ते केलं नाही. मला वरच्या अधिकाऱ्यांनी विचारलं व्हाय डिडंट यू सॉर्ट इट आउट पाकिस्तान. सॉर्ट आउट पाकिस्तान 1947 पर्यंत आपण फायरिंग करत आलो. त्यांनी दगड मारायचे, आम्ही दगड मारायचे ना, आम्ही लाहोरपर्यंत जातो ना ते दिल्लीपर्यंत येतात. त्यामुळं फायरिंग आम्ही ते केलं नाही, आणि त्यानंतर फायरिंग कम्प्लिटली स्टॉप झालं. आता चायना बॉर्डरवर येईल. चायना बॉर्डरवर पहिली गोष्ट म्हणजे अशी झटापट व्हायला नको होती. दुसरी गोष्ट, इंटरनॅशनल बाउंड्रीवर आपण का जातो हे आता आमच्या काही असेल कारण, आपण वरच्यांना विचारू शकत नाही, कारण त्यांचा काही रूल्स असतील, रेग्युलेशन असतील. पण ही कामगिरी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा तिथं कोण आहे, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस, म्हणजे हा. पॅरामिलिटरी फोर्स म्हणतात, ह्या लोकांनी बॉर्डरच्या जी काही बातचीत करायची त्यांच्याकडून ते लोक येतात, आणि आपल्याकडून हे पॅरामिलिटरी ते बातचीत करतात. ऍक्च्युअल सैन्य जे असतं ते नेहमी पाठीमागं असतं, अच्छा. फक्त युद्धाच्या वेळीच त्यांचा संबंध येतो. मग आता ही गोष्ट झाल्यानंतर हा एक म्हणजे बिकम अ मॅटर ऑफ प्रेस्टिज इश्यू की किन्याने आमच्यावर हल्ला केला. असतील आपले काही थोडेफार जवान जखमी, त्यात हाना लागलं सीओला, आणि त्यांनी काय केलं होतं, त्यांच्याकडे दगड धोंडे होते, ते म्हणजे त्या तयारीनेच आले होते. त्यांच्याकडे बार्बड वायर होत्या, त्यांनी दाखवले बार्बड वायर लपेटलेले, आणि एकमेकांना असं मारणं आणि मारामारीत मृत्यू होणं म्हणजे फार भयानक गोष्ट आहे. त्यात सीओ साहेबांना दगड लागला आणि ते नदीमध्ये पडले. त्यांच्यावर काही जवानी पडले. सब झिरो टेम्परेचर, एवढी थंडी, संध्याकाळची वेळ, त्यानंतर जे आली त्यामध्ये ते धूम कशी सुरू झाली. आणि मग पूर्ण रातभर हे सगळं सुरू झालं, रात्री संपूर्ण झालं. त्याच्यानंतर मग त्यांना ही सगळी बातमी गेली. मग त्याच्याबरोबर चौकशी वगैरे सगळी सुरू झाली, कशामुळे झाला काय. ही जी सिच्युएशन आहे हा, ती चिघळायची किती शक्यता आहे? नाही असं आहे, युद्ध जे आहे, मी
26 जूनला पण सांगितलं होतं ज्यावेळी मुलाखत, युद्धजन्य परिस्थिती करण्यात शत्रूची इच्छा असते, हा. शत्रू त्यात माहेर असतो. त्यांचं जर तत्वज्ञान बघितलं, सुंगझोक जो फिलॉसॉफर आहे, की देर इज नो सुपर एक्सलन्स इन विनिंग द बॅटल्स, देर इज सुपर एक्सलन्स इन ब्रेकिंग द रेजिस्टन्स ऑफ द एनिमी टू फाईट अ बॅटल. मग आता काय आहे की त्यांनी ती परिस्थिती निर्माण केली, पण युद्ध होण्याची शक्यता नाही, कारण युद्ध कुणालाही परवडत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही जे बघितलं ऑपरेशन ब्रास टँक, ज्यावेळी पाकिस्तानचे झियाऊर हक प्रेसिडेंट होते, त्यावेळी आपली IPL मॅच पण झाली होती जयपूरमध्ये, आणि ऑपरेशन ब्रास टँक त्यावेळी जनरल सुंदरीच्या खाली केलं होतं की भारतीय सैन्याची व्यूहरचना कशी असावी. तो एक्सरसाइज होता, पण एक्सरसाइज एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यासारखं झालं. त्यामुळं संपूर्ण सैन्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थ निर्माण झाली होती. पण माहित होतं लोकांना, ज्यावेळी आम्ही सगळी जनरल सर्वशांत होती, आम्ही त्यांच्यावर जाऊन संपूर्ण वाळवंटात रिकॉन्सन्स केलं होतं वरती चढून, कुठेही सैन्य दिसलं नाही पाकिस्तानचं. तर ते मग म्हटले की असं युद्ध होण्याची शक्यता नाही आणि असं युद्ध होत नाही. आणि झियाऊर हक जे आहेत ते क्रिकेटची मॅच बघायला जयपूरमध्ये आले होते ज्यावेळी आपलं सैन्य. हा पहिला किस्सा की युद्ध असं होत नाही. दुसरी गोष्ट, युद्ध व्हायचं म्हणजे काय, आपली रिसर्च अँड अनालिसिस विंग आहे, त्याचे काही क्रायटेरिया असतात. एक 21 किंवा 27 क्रायटेरिया आहेत. म्हणजे काय, आता तुम्ही घरामध्ये आहात, तुम्ही जर बाहेर जाणार असाल, तुम्ही काय करणार, धुव्या पडून कपडे आणणार, घरातल्या बाईला सांगणार की आम्ही जाणार आहे, काही सामान असेल तर तुम्ही संपवणार, घराची काय साफसूफ करणार. म्हणजे 5, 6, 7, 8 गोष्टी अशा करता की ज्यामुळे लोकांना कळते की तुम्ही बाहेर जाणार आहे. युद्धाचं पण असंच असतं. युद्ध सुरू करायचं, लोकांची सुट्ट्या रद्द करायच्या, सैन्य कॅन्टोन्मेंट पर्यंत न्यायचं, सैन्य पुढे न्यायचं, एक्सटर्नल इंटेलिजन्स तुमचं सुरू होतं, देशाच्या गाठीभेटी सुरू होत्या, जसं बांगलादेशच्या वेळी झालं होतं. आता तशा प्रकारचं वातावरण आपण पण केलं होतं ज्यावेळी पार्लमेंटवर हल्ला झाला होता. त्यावेळी मी इथं होतो आणि त्यावेळी आपले जॉर्ज फर्नांडिस डिफेन्स मिनिस्टर होते, त्यांना घेऊन आम्ही फिरोजपूरची जी बॉर्डर तिथे गेलो होतो. तर त्यावेळी पण असंच होतंय की आपण संपूर्ण बॉर्डरवर तैनात होतो आणि काही राज्यकर्त्यांनी अशी भूमिका घेतली होती, अब आर पार की लढाई होगी. त्यावेळी मला लोकांनी विचारलंय की काय लढाई होईल काय, मी म्हटलं लढाई होणार नाही. आपला सिक्स सेन्स असतो, आपण बघतो, त्यामुळे आपण असतो. आत्ता पण माझी अशी समजूत आहे की युद्ध चिघळण्याची स्थिती नाही. कारण काय, याच्या आधी चीनचे डिप्लोमॅट मुंबईला आले होते, तर त्यांना 2 प्रश्न रिपोर्टरने विचारलं. पहिला प्रश्न जो पॉप्युलर आहे की वी वॉन्ट टू मेक शांघाय आउट ऑफ मुंबई, मुंबईचं आम्ही शांघाय कसं करू शकणार. आणि दुसरा प्रश्न आहे की तुम्ही बॉर्डर जे प्रॉब्लेम्स आहेत काय करणार आहे. त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. पहिलं उत्तर होतं, तुम्ही मुंबईचं शांघाय करण्याची स्वप्न बघू नका, तुमच्या पॉलिटिकल सिस्टम प्रमाणे जी मुंबई करता येईल ती करा, आमची पॉलिटिकल सिस्टम डिफरंट आहे. दुसरं, तुमचे 4-5 प्रॉब्लेम्स आहेत बॉर्डरचे, आमचे 216 प्रॉब्लेम्स आहेत, हे चीनी डिप्लोमॅटनं मुंबईमध्ये सांगितलं होतं. आता ह्या गोष्टी लोक लक्षात घेत नाही. चायनाचा साऊथ चायना सी, इंडोनेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, नॉर्थ कोरिया, सगळीकडे त्यांचे प्रॉब्लेम आहेत. आपण आज बघतो की अमेरिकन विमानं घेरट्या घालायला लागले, साऊथ चायनामध्ये त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना जे इंधन लागतं ते श्रीलंकेच्या बाजूनं आणायला लागतं. अशा अवस्थेत आणि त्याच्याशिवाय कोविड-19ची सिच्युएशन झालेली आहे, सगळं जग त्याच्या विरुद्ध ओढायला लागले. त्यांनी एकही ऑफिशियल व्हर्जन दिलेली नाही. त्याच्यावरून तुम्ही चायनाची कल्पना करा की काय आज धुमसतंय, काय होतंय. जे आपल्याला लहानपणी सांगितलं होतं की चायना इज अ स्लीपिंग ड्रॅगन, आज झोपलेला महासर्प आहे, त्याला उठवू नका, कारण जो त्यावेळी उठेल त्यावेळी तुम्हाला मुश्किल होईल. हे आम्ही केव्हा 1956-57 साली ऐकलं होतं.
ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की 1971 साली ज्यावेळी होतो भूतानच्या खाली, तुम्ही भूतान, सिक्कीम, चायना बॉर्डर वरती होता, हो. तेव्हा अशी काही स्किर्मिशेस झाली होती का? नाही, नाही का? स्कर्विशची का झाली नाही सांगतो. हा, नाथूला, जिथं मी होतो जेलेपला, जिथून हा. एक कर्नल यंग हजबंड, त्याचं नाव होतं कर्नल यंग हजबंड, त्याने एक ट्रॅक हुडकून काढला होता यातूरमध्ये जाण्यासाठी. हा. तर आम्ही नेहमी सांगायचं कर्नल यंग हजबंड ट्रॅक. तर त्याच्यावर आम्ही होतो आणि बाजूला डोकाला. हा. तर त्यावेळी ज्या बटालियन अशी झाली होती इकट्ठा, एक त्या डिव्हिजनचे म्हणजे ज्यांच्याकडे 20,000 सैन्याची कमांड आहे, ते हा. आले आणि सुभेदार मेजर म्हणजे काय जवानांच्या मध्ये जो सिनियर असतो सुभेदार मेजर, हा. त्याला बोलवलं, साहब इधर आइए, आपका ड्यूटी क्या है? साहब हमारा ड्यूटी जवानों का वेलफेयर देखना. इसे वेलफेयर देखना ठीक है, लेकिन मैं बता रहा हूं क्या है, आप पीस में हो, आपने यहां से 2 साल में जाने के बाद हर एक जवान को गिनती करके ले जाना चाहिए और जितने जवान हैं उतनों जवानों को 800 आपने वापस लेके उनको फैमिली के साथ मिलाना चाहिए, ये आपका काम है. त्यावेळी सांगितलं अजून माझ्या डोक्यात, कारण पीस टाइम मध्ये युद्धाची स्थिती निर्माण करू नका. आधीच लोकांची समजूत असते, जनरलला ट्रिगर हॅपी, किंवा लहानपणी तुम्ही ऐकलं असेल की जवानांना काय शूट म्हणलं की शूट, आणि अशामुळे लोकांची समजूत असते की काय फायरिंग केल्यानंतर की फायरिंग करून टाका. आमच्यावर देखील तेवढी प्रचंड जिम्मेदारी असते की अकारण युद्ध छेडता उपकार नाही, पण आली संघावर तर घे शिंगावर, हे पण तत्व असतं. त्यामुळं डिफेन्स मध्ये जसं असलो तरी आमचं प्लॅनिंग ऑफेन्सिव्ह डिफेन्स असतं. म्हणजे उद्या जर आम्हाला बॉर्डर क्रॉस करून जायचं असेल आणि समोरच्यावर हल्ला करायचा असेल तर काय केलं पाहिजे ह्याचं तरवी सुरू असतं. डिफेन्सिव्ह मेंटॅलिटी नसते, कारण डिफेन्सिव्ह मेंटॅलिटी काढून टाकायची असते जवानाच्या मधून. आणि तुम्हाला सांगितलं की डिफेन्स इज नेव्हर कम्प्लीट, काही ना काही तुम्ही करत असता. बरोबर. पण हे करत, हा बोला. हे तुम्ही, मी काय सांगत राहिलो सांगत राहणार. नाही नाही मी काय म्हणतोय, तुम्ही ब्रिगेडियर हुद्द्यापर्यंत पोहोचला, पण सुरुवात तुमची माझ्या ते 1966 ला झाली. होय. इंडियन आर्मी मध्ये जाण्यामागे खरं कारण काय होतं? म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये ते होतं का? कुठूनही स्फूर्ती मिळाली तुम्हाला? काहीही नव्हतं. फॅमिलीमध्ये कुणीही गेलं नव्हतं, कुणीही कधी आर्मीमध्ये जाण्याशी बोललं नाही. आमच्या शाळेमध्ये वातावरण होतं जसं काही आहे, प्रत्येकाने इंजिनियर्स आणि डॉक्टर्स व्हायचं. आता कारण काय आहे की आपली मुलं शाळेतून जातात, त्यांना काय दिसतं? चांगले चांगले बंगले, इमारती, मग कोणी इंजिनियर्स आहे, कोणी डॉक्टर्स आहेत, कोणी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कोणी नगरसेवक आहे. लष्करात जवान दिसतच नाही. तो फक्त दिसतो कधीतरी कुठल्या तरी बँकेच्या इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून, तो लष्करात असतो. त्यामुळे त्यांच्या मनावर असा परिणाम होत नाही. त्यांना वाटतं लष्कर म्हणजे असेच ड्रेस घालून भिरे ढाले उभा असतात, असं नसतं. तर असं काही नव्हतं, पण लोकांच्या मध्ये लष्कराविषयी प्रचंड अभिमान होता. आणि मी तर बोललोच नाही, कारण माझी उंची कमी होती. आणि पण माझ्या मनात काय माहित नाही, आता मी थोडस जाईन, ज्यावर लोकांचा विश्वास नसतो, म्हणजे पूर्वजन्मीचे काही संस्कार असतात का? तर मी सांगतो, माझ्याकडे 9वीला असताना पुस्तक होती, त्यात आधुनिक नागरिक शास्त्र. हे पुस्तक आम्हाला शिकवत नव्हते, पण केवळ दुकानात ठेवलेली आहेत लिस्ट आहे म्हणून आम्ही ती विकत घ्यायची. विकत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक फोटोग्राफ होता, इंडियन मिलिटरी अकॅडमीचा, तो मी पाठवलाय बघा. त्याच्या खाली लिहिलं होतं, इंडियन मिलिटरी अकॅडमी ही लष्करातील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी केलेली इन्स्टिट्यूशन आहे. त्याची स्थापना 1932 मध्ये केली होती आणि डेहराडून. तर ते फोटो ब्लॅक अँड व्हाईट, मला एवढं तो बघित बरं वाटायचा. शाळेमध्ये कंटाळा आला की मी ते हळूच ते पुस्तक उघडायचा आणि त्या फोटोकडे बघत बसायचा. आता हे का बघत बसायचा काय, आता ह्याला तुम्ही, पण मी आता ज्यावेळी विचार करतो तर मग असं होतं की आपल्याला बाई काहीतरी कुठं झाला असावं. आणि मी यावेळी म्हटलं आर्मीमध्ये कधीतरी शिकून, तर तुम्हाला माहित आहे कोल्हापूरची इरसाल लँग्वेज, अरे हे बघा आर्मीतही निघाले, गेलं बरं काय गेलं, असं म्हणजे उपासानं म्हणायचं, चेष्टेनं म्हणायचं. त्यामुळे आम्ही काही विषय काढला नाही. पण काय झालं, आमच्यात एक विद्यार्थी होता,
कॅप्टन शिरगावकर, लेट कॅप्टन शिरगावकर, ही इज नो मोर, हा, हा. बट आय ओ लॉट टू हिम. आम्ही झालो 11वी नंतर गेलो, तर त्याला भयंकर लष्करामध्ये जाण्याची इच्छा होती. तो एकच विद्यार्थी शाळेमध्ये सारखा लष्कराविषयी बोलायचा. हा, हा. आणि आम्हाला आवड काय होती, एसीसी. आता नाही असं ऑक्झिलरी कॅडेट कोर, 8वीला जायचं, एसीसी जॉईन करायची, एसीसी मध्ये कॅम्प जायचा. आणि आमच्या घरात एक होतं की एसीसी चुकवायची नाही, शाळेची प्रार्थना पहिल्या तासाची चुकवायची नाही, असे वडिलांचे नियम होते. आणि हेअर कट हा पैसे प्रत्येक महिन्याला घ्यायचंच. त्यांची लष्करी शिस्त होती. आणि संध्याकाळी व्यायाम जरी नसला तरी तालमीत जाऊन यायचं थोडस. तर त्यांचं म्हणणं होतं की किती अभ्यास करा, पण थोडासा व्यायाम, दूर बैठका पाहिजे. आणि एसीसी सारखी, म्हणजे त्यांना एवढे विशेष माहित होतं, पण एसीसी चुकवायची नाही. मग आम्हाला चुकवायची होती. पाऊस पडायला लागलाय, सकाळी कशाला जायचं. आईला म्हटलं की बघा, एसीसीला जायचं नाही, कारण आम्हाला शिक्षक विचारतात तू आंघोळ करून आलास काय 6 वाजता. नाही म्हटलं की घेत नाहीत. मग त्या बिचारीनं त्यावेळी 1956 आठवते, बंब तू तापला, त्यामध्ये ढलपे असायचे. आजकाल लोकांना ढलपे माहित नाही, पावसात भिजलेले, ते बंबात टाकले. 4ला उठलेली, 4 ते 5 ते पाणी गरम केलं. मला 5ला उठव, बाळ उठ, पाणी गरम झालंय, आंघोळ केली, जा. आता तिला काही माहित नव्हतं एसीसी, पण एसीसी चुकवायची नाही. आणि अजूनही मला तो क्षण आठवला की भाडपडल्या सगळं होतंय, की माहीत नसताना देखील एसीसी चुकवायची नाही. त्याच्यामुळे मुलांची शिस्त, एवढंच त्या बिचारीला माहित होतं. आणि मागून मग वडिलांच्या मित्रांनी सांगितलं की अरे लष्करामध्ये असं आहे. त्यावेळी काय होतं, युद्ध झालं नव्हतं. ते म्हणतात लष्कर ना पुढं असतात, अधिकारी पुढं असतात, मग ते लग्न झालेले असतात, त्यांच्या बायकांना इथंच राहावं लागतं. त्यामुळं त्यांच्यामध्ये त्यांना भेटायला मिळत नाही. फॅमिली एकीकडं, ते एकीकडं, काय म्हणजे अशी एवढी चांगली कल्पना नव्हती. पण काही लोकांच्या होते. मला अजून आठवतंय, खासदार, मी मुद्दाम मेन्शन, खासदार त्यावेळी कोल्हापूरचे होते, भाऊसाहेब मांगावकर, त्यांच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी सांगितलं, इफ ही वॉन्ट्स टू जॉइन आर्मी, डोंट वरी, वन डे ही विल बी अन आर्मी ऑफिसर. आता तुम्ही प्रॉफिटिक वर्ड म्हणा किंवा काही अशी काही माणसं, त्याच्यानंतर तुम्ही म्हणता ब्रिगेडियर, कोल्हापूरचे आमदार होते कृषी कारखानीस, ते पण अशा वडिलांनी मित्र. तर त्यांनी असे म्हणजे काय माहित नाही, त्यांनी सांगितलं, बोलता बोलता, हा तुझा मुलगा एक दिवशी ब्रिगेडियर होईल. आता आम्ही काय, आम्हाला तुमचं कमिशन मिळालं नव्हतं. आणि ह्या मित्रांना सांगितलं की तू जा ट्रेनिंगसाठी. तिथे वैद्य ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन म्हणून इन्स्टिट्यूशन होती, हे की लोकांना आर्मीमध्ये कसं जावं. त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, सैन्यात अधिकारी कसे व्हाल. त्यामध्ये त्यांनी, आम्ही त्यावेळी पैशाची किंवा कधीही काळजी घेतली नव्हती. फक्त लष्करामध्ये जाऊ काय पता नाही, की आम्ही ते बघायचे जवान, त्यांची ती रिबन्स वगैरे बघायची. मग आम्हाला ते रिबन्स बघून भयंकर अभिमान वाटायचा की हे कुठला आहे, ते कुठला आहे. त्यामुळं थोडीशी असा इंटरेस्ट झाला. आणि मग मी त्या क्लासला गेलो. त्या क्लासला गेलो, त्यामुळं दॅट वॉज द टर्निंग पॉइंट इन लाईफ. एक साधा गाईड, त्याच्याकडे कोण कोण येत होते, मराठी त्यावेळी प्रख्यात नट चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे, त्यांच्यापैकी एकाचा मुलगा, अजून जर ऐकलं चंद्रकांत मांढरे. नंतर सिव्हिल सर्जन, त्यांचा मुलगा, सरांचा मुलगा, कोल्हापुरात एक फेमस रेस्टॉरंट होतं, त्यांचा मुलगा, असे 5 जण आम्ही होतो. तर ते वैद्य काय म्हणायचे, आय एम गाईड, आय एम नॉट अ टीचर. मी तुम्हाला फळ्यावर समजून सांगणार नाही की काय करायचंय. ती पुस्तकं आहेत, ती वाचा, देश घेणार, तुम्हाला काय असेल विचार. मग मी बसलो, तुम्हाला माहित आहे कॉलेजमध्ये गप्पा सुरू, पण ते गप्पा मारायचे. मी मात्र सिन्सिअरली एका पाठोपाठ एक पुस्तकं ती संपत जायची. माझी 3 पुस्तकं संपली तरी त्यांचं एकही पुस्तक व्हायचे नाही. त्याच्यामध्ये सरांचा पण मुलगा होता. मग ते म्हणायचे, अरे काय रे तुम्ही, काय चाललंय. तर आपल्या मुलाला म्हणायचे, हे बरं नव्हे बरं काय, पण ते रागवायचे नाही. ते म्हणायचे मी ह्या रस्त्यानं जावा सांगतो. मग अशामुळे काय झालं, ते मला ते बरोबर ट्रेनिंग मिळालं. आणि मी परीक्षेला, आता परीक्षेला जायचं मी कॉलेजमध्ये सांगितलं नाही, कारण हा काय लष्करामध्ये जाणार, इट्स अ बिग जॉब. आता मुलांना समजू नये की मी लष्कराच्या परीक्षेला बसणार, म्हणून काय केलं, मुंबईला जाण्यासाठी मी बसनं गेलो नाही, मी ट्रकनं गेलो. का बसला गेलो, बस स्टँडवर लोक भेटतील, मग म्हणणार आहे बघा की हा लष्कराच्या परीक्षेला निघालाय. मग वडील म्हणणारे बस न जा, नको. त्यांच्या मित्रांनी सांगितलं त्याला बस न कुठे मुंबईला पाठवायला लागला, ट्रक न गेलो. राहण्याची व्यवस्था मी मुद्दाम मेन्शन करतो की या लोकांचं अजून मी आठवण करतो,
नेसरीकर सरकार म्हणून होते, बाबासाहेब नेसरीकर. शेतकरी सहकारी संघ जो होता कोल्हापुरात, त्याचे प्रमुख. आता तुम्हाला ऐकले असेल माहित नाही, पण मुंबईतल्या इथल्या लोकांना माहिती. मग त्यांच्या इथे मरीन लाईन्सला फ्लॅट होता, त्याच्यावर 7व्या मजल्यावर वैजंती मला राहत होती. मग त्यांनी सांगितलं की खाली फ्लॅट मध्ये आहे, तुम्ही परीक्षेला जा. आम्ही जाऊन तिथे राहिलो. त्यामुळे नाही तर राहण्याची व्यवस्था मुंबईमध्ये त्यावेळी परीक्षा, आणि असं करून परीक्षेला रिटर्न परीक्षा होती 900 मार्काची. ती रिटर्न परीक्षा युपीएससीची. ते मला विचारायचंच आहे आता, म्हणजे प्रश्न मी आधी विचारून घेत होतो. नाही तुम्ही सांगितलं की तुम्हाला हे काय घरामध्ये कोणी लष्करात नव्हतं, काही नव्हतं, पण हे सर्व करायचं म्हटल्यावरती तुम्हाला आर्मीत जायचं म्हणजे काहीतरी मानसिक तयारी लागते. की काय कशा प्रकारची मानसिक तयारी लागते, आणि ही फुल सिलेक्शन प्रोसेस तुम्ही आता एक्झाम बद्दल बोलला, UPSC ची वगैरे असते, त्याबद्दल आम्हाला जरा सांगता, किती कठीण असते, काय असते, आणि आर्मीत जाण्यासाठी काय तयारी लागते मानाची? एक तर इच्छा, आणि आर्मीची जाहिरात आहे, फार सुंदर जाहिरात आहे. काय जाहिरात आहे? यू विल जॉईन इंडियन आर्मी इफ यू हॅव गॉट इट इन यू. आता त्याचा तुम्ही अर्थ कसा लावाल आणि काय लावाल हे सांगा. कधीही लष्करामध्ये जाताना, आता मी तुम्हाला पुढं सांगतो जाऊन, ज्यावेळी आम्ही पास झाल्यानंतर मुलाखतीसाठी गेलो, त्याचं पहिलं सेंटेन्स हे होतं, जेंटलमॅन, you have come to join Indian Army, but remember, if you are Einstein, Mahatma Gandhi, or you want to earn money, तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर कृपा करून आर्मी जॉईन करू नका, तुम्ही घरी परत जावा. तर मुख्य काय असतं, आर्मी इट वॉज अ करिअर. आणि आता सांगतो ना, आम्हाला ते काय झालं, एक तो मित्र होता माझा, कॅप्टन प्रतीक श्रीगावकर, सारखा आर्मीचं बोलायचं. आम्हाला कुणीही भेटला नाही आर्मी ऑफिसर, फक्त आम्ही ऐकत होतो. त्यावेळी लेफ्टनंट जनरल थोरात, त्यांचं नाव ऐकायचं, कर्नल थोरात, पण भेटण्याची अशी संधी मिळाली नाही. एकदा आले होते शाळेमध्ये, त्यावेळी मी त्यांना काहीतरी प्रेझेंट केलं होतं. भाजी पेंढारकर आणि लेफ्टनंट जनरल थोरात पॅलेस सेंटर मध्ये आले होते कोल्हापूर असताना, आणि मला काहीतरी भाषण द्यायचं होतं. मी काहीतरी 7वी 8वी मध्ये असते. तर त्यावेळी भाषण देताना त्यांना शेकांड केला, आणि त्यांना ते असं काहीतरी गिफ्ट सारखं दिलं शाळेत. तेवढीच मुलाखत. आता मानसिक तयारी म्हणजे काय, त्या जे आर्मीचे जवान होते आम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी असतात ना कॉलेजमध्ये किंवा एसी मध्ये, आता आजकाल मुलांना माहित पण नाही हो, त्यामुळे मी शाळेमध्ये जात पण नाही ट्रेनिंग. पण लोकांना एनसी मध्ये काय माहित नाही, एसीसी काय माहित नाही, आणि जवान जे येतात ते पण माहित नाही. तर त्यांना ज्यावेळी आम्ही सांगितलं की आर्मीत जाणार आहे, ते म्हणजे नको बाबांनो, तुम्ही आर्मीत येऊ नका, तुम्ही शिका, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, पण तर म्हटलं का हो? तर ते म्हणजे लाईफ फार कठीण असतो, कारण ते इन्फंट्रीचे होते, मराठा रेजिमेंटचे, आणि इन्फंट्रीमध्ये खरोखरच लाईफ कठीण असते. इन्फंट्रीमध्ये एअरफोर्स नेव्हीमध्ये तेवढं नसतं, कारण शिकलेले लोक असतात. गेल्यापासून पहिल्या दिवसापासून तुमची जेवणाची, खाण्याची, पिण्याची, राहण्याची, आंघोळ, लाईट सगळं असतं. एअरफोर्स मध्ये जिथं जाल तिथे एअरक्राफ्ट आहे, तुमची बरॅक्स असतात, लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी, खाणं, जेवण सगळं असतं. आर्मीमध्ये आणि ते इन्फंट्रीमध्ये तुम्ही त्यांना फक्त सांगतात या पहाडावर जावा, रस्ता तुम्ही उडकायचं, सामान तुमचं जेवणाचं तुमच्या पाठीवर, कुठं जाणार जंगलामध्ये राहणार, तुमच्याकडे बाथरूमला कुठं जाणार, तुमच्याकडे पाणी कुठून हुडकून काढणार, म्हणजे सगळंच तुमच्या अंगावर आलंय. आणि अशी ती इन्फंट्रीचे हे होतं. पण तरी देखील तुम्ही म्हटला आम्ही मानसिक तयारी करून इन्फंट्रीमध्येच मागावून गेलो, माहित असताना देखील मी तुम्हाला सांगितलं की हे काहीतरी पूर्वजन्मीचे ग्रह, पूर्वजन्मीचे संस्कार, त्याच्याशिवाय घरामध्ये कोणी नसताना, कोणी मित्र नसताना, एकच मित्र होता, तो गेला होता, तो पण चिरखंडी दलामध्ये गेला. आणि ह्याच्यामध्ये सांगितलं ना, ते वैद्यांचं फार मोठं योगदान आहे. वैद्य गायडन्स इन्स्टिट्यूट ही कोल्हापुरामध्ये होती, आणि तुम्हाला सांगतो कोल्हापुरातील माझ्यापैकी 25 मित्र तर सिलेक्ट झाले असते, पण त्यांनी सगळंच काय, मी माझ्या पर्सनॅलिटीवर जाणार. पर्सनॅलिटीवर जाणार म्हणजे काय, असा मिशाला ताव मारून आणि थोडस 6 फूट उंची असली आणि हे असलं की मी माझ्या ही पर्सनॅलिटी नाही हो. पर्सनॅलिटी त्यांनी सांगितलं तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. आता 900 मार्काची परीक्षा होती, इंग्लिश, जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, जनरल नॉलेज, आणि ती कॉम्पिटेटिव्ह परीक्षा.
त्याकरता तुम्हाला पुष्कळशे पहिल्या परीक्षे पेपर आणि वाचा अभ्यास केला आम्ही. 8 महिना 9 महिना अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर मग त्या परीक्षेला बसलो आणि त्यानंतर परीक्षा वाटली. सांगितलं की आम्हाला जी सोपी गेली पेपर, पण त्यात तर माहित नाही, कारण त्यावेळी फक्त 32 वेकन्सी होत्या इंडियन युनिट अकॅडमीमध्ये आणि संपूर्ण देशातून त्यांनी अर्ज मागवले होते. त्यामुळे होईल का नाही काय नाही, ठीक आहे आपलं काम. म्हणजे आम्हाला असं तुम्ही म्हणता ना मानसिकता, माझी मानसिकता पहिल्यापासून सांगू ना, मी थोडासा बंडखोर प्रवृत्तीचा आहे. म्हणजे जे यू टू फॉलो बिटन पाथ, पण याचा अर्थ असा नाही की बिटन पाथच आहे, दुसरा पाथ जर तुम्हाला मिळाला तरी नियम झुगारून तरी दुसऱ्या पाथनं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला कधी अशा छोट्या मोठ्या गोष्टी कुणी बोललं तर असं मी नर्वस होत नव्हतो. कुणी काही नाही, म्हणजे मनावर काहीही परिणाम होत ना. ऐकलं, हसलं. आणि विनोद बुद्धीचे असलेले लोक मला फार आवडायचे. माझी काही विद्यापीठ वर्गातील आले असतील मतात याच्यामध्ये, ते विनोदाचं अंग असलेले लोक मला फार आवडायचे. त्यावेळी विनोद बुद्धीनं कुठलाही क्षण असून दे, काहीही कठीण असून दे, तो मी निघून नाही. ती मानसिकता म्हणताना मानसिकता एकच होती, घरात कधीही पैशाचं बोलले नाही. तू हे कर म्हणजे पैसे मिळतील, इकडे जा म्हणजे पैसे मिळतील, नाही. उलट बाळ गंगाधर टिळकांचं गीतारस्य वाच, स्वामी विवेकानंदांचं कंपाइल्ड थॉट्स वाचा, विनोबा भावेंचं गीतामृत वाचा, गोपाळ गणेश गडकरींची नाटकं वाचा त्यावेळी. आणि त्यावेळी आम्हाला इंडियन टाइम्स ऑफ इंडिया तो एडिटर वाचा. आता एडिटर आम्हाला काय वाचता येणार 8वी 9वी मध्ये, पण वाचा, म्हणजे समजलं तरी नाही तरी वाचा. असे करून ही बॅकग्राऊंड होती की तुम्ही वाचन करा, नॉलेज वाढवा आणि मग पैसा तुमच्या पाठीमागे लागला पाहिजे, पैशाच्या पाठीमागे लागू नका, ही घरची शिकवण होती. मी आता एक तुमचे जे फोटो पाठवले त्याची एक क्लिप दाखवतो 1 मिनिटाची. सर्व फोटो एका पाठोपाठ आहे आणि मग पुढच्या प्रश्नांना सुरुवात करतो. माझं स्क्रीन शेअर करतो मी. दिसतोय का स्क्रीन? हो दिसतं ना मला. फिल्म मध्ये केलेत सर्व फोटो. आता हा स्पेशल ऑर्डर काढलेली आहे. मी तुम्हाला ऐकू येतं ना? हो ऐकू येतंय. 16 बिहार यांनी आपल्या कर्तृत्वानं चीनच्या सीमेरेषेवर दबदबा माजवला. त्या बटालियनची स्थापना करताना पहिल्या दिवशी ही पहिली ऑर्डर आहे, स्पेशल ऑर्डर ज्याला म्हणतात. ओके. त्याच्यामध्ये मी हे लिहिलेलं आहे. सॉरी, बोला. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आपण अनेक जातीचे आहोत, परंतु आपण हे सिद्ध करून दाखवू की आपण हम एक ही माँ के बच्चे हैं. और जहां भी 16 बिहार जाएगा हमारा नारा यही रहेगा, हम एक है. तो हम एक है हे मोठो त्यावेळी सुचलं. एका रात्रीत करायचं होतं, कारण आमच्याकडे काहीच नव्हतं, क्लार्क आलेला नव्हता, कागदावर लिहायचं. हे कागद ते बोरो करून आणले होते रेजिमेंटल सेंटर कडून. मग ती अशी ऑर्डर काढली आणि पहिल्या दिवशी ही ऑर्डर ज्यावेळी जेवढे होते त्यांना ती वाचून दाखवली. आणि ही ऑर्डर पुष्कळ वर्ष चालली की हम एक है. ही पहिली ऑर्डर स्पेशल ऑर्डर म्हणून त्याचं इतिहासात स्थान जमा झालं. मी हे पुढे चालू करतो. तुम्ही तो मगाशी खडकावरचा फोटो वगैरे म्हणाला, 10,000 फुटावरचा, तो पण ह्याच्यामध्ये 15,000 फूट. 15,000 फूट. हा फोटो आहे ना, हे चीफ मिनिस्टर जे आहेत ना, तुम्ही बघता ना, हे म्हणजे हा एक इतिहास जमा झालेला क्षण आहे. इन्फंट्री बटालियनला कुणीही चीफ मिनिस्टर येत नाही. मला माहित नाही, मी मेजर होतो आणि ज्यावेळी मी गेलो, कारण आमच्याकडे काहीच साधनं नव्हती, आम्हाला काहीतरी साधनं प्रोक्युअर करायची होती, काहीतरी हे करायचं होतं. मग एकच उपाय होता, म्हणजे काय, चीफ मिनिस्टरच्याकडे जाणं. कारण पण तशी जायला परवानगी नसते. लष्करामध्ये तुम्हाला कुठल्याही पॉलिटिकल माणसाला बोलवता येत नाही. आणि चीफ मिनिस्टर आहे ना, म्हणजे इट्स अ बिग थिंग. तुम्हाला दिल्लीपर्यंत जाऊन परमिशन घ्यायला लागते. मग ती परमिशन मिळाली नसती. मीच गेलो एकटा आणि मला ते अडवत होते चीफ सेक्रेटरी. आवाज येत नाही तुला? एक मिनिट. आवाज येतो का? आवाज येतो का? नाही येत आहे का?
नाही, आवाज येत नाहीये. मी ही हा. फिल्म प्ले करतो पुरी आणि मग आपण बोलू. कारण ही फिल्म चालू केली असताना तुमचा आवाज येत नाही वाटतं. अच्छा, मग सीन हा? हे दाखवा आणि सगळ्यांनी हा, बघितल्यानंतर मग मग परत. मग मग बोला. ओके. आता याच्यावर बोलतोय. हो, येतो येतो. हा, बर. आता बोलायला सुरुवात कर. असं आहे की बरेच सीन आता लोकांना आठवते. पहिल्यांदा चीफ मिनिस्टर आम्ही तुम्ही आवाज येत नाहीये. तुमचा म्यूट झालाय का? एक मिनिट. गिरीश, आम्हाला येतोय आवाज. येतोय आवाज? ओके ओके, येतोय आवाज येतो. येतोय येतोय. बोला तुमचा बोला. पण आवाज मला येतो बरोबर. हा, बोला बोला. तुमचा आवाज येतो बघा तुम्ही. हा, ओके ओके. पण तुमचा आवाज मला क्लिअर येतो. माझा आवाज क्लिअर येतो का? हो हो, तुमचा क्लिअर येतो. हा. तू एखाद वेळ म्यूट केलं असशील, ते बघ जरा. हा, बोला बोला. सॉरी. तर आता तुम्ही क्लिप दाखवल्या, हा पहिल्यांदा होती चीफ मिनिस्टर. हा. तुम्हाला कुठल्या क्लिप मध्ये बोलायचं आहे? कारण 7-8 क्लिप आहे. प्रत्येक क्लिप मध्ये काहीतरी 2-3 मिनिटं बोलण्यासारखं आहे. दोन दोन गोष्टी बोललात तुम्ही. एक ते खडकावरचा, ते 15,000 फुटावरचा. हा, माझ्या मते तिथे तर काही ग्रीन दिसत नव्हतं, कुठले पक्षी वगैरे काहीच दिसत नव्हतं, काहीच दिसत हो, काहीच. नव्हतं. हा. त्याच्याबद्दल बोला. आणि दुसरं तुम्ही बोलाल ते माझ्या मते बरेचसे असे वेपन्स तिकडे ठेवलेले होते आणि असे डोळ्यावर पट्टी बांधलेले 5-6 जण होते. त्या गोष्टीवरती त्या 2 गोष्टी आम्हाला सांगा. हा हा. असं आहे की जो तुम्हाला खडक दाखवला त्याची उंची 15,600 फूट आहे. हा आणि तो सगळ्यात म्हणजे पुढचं पोस्ट होतं सिक्कीम मधील. हा त्याच्यावरून आम्ही खाली चिन्यांना बघू शकत होतो. हा. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, चिनी लोकां आणि तिथून हे आपले फेमस कांचनजंगा शिखर, हा. त्या पोस्ट वरून कांचनजंगा शिखर सकाळी पहाटे 4 वाजता, जसं तुम्ही मॅकॅनॉल्स गोल्ड बघितलं असेल, ते संपूर्ण गोल्डन दिसतं, तसं ते शिखर त्यावेळी दिसायचं. 4-5. त्याच्यानंतर 6 वाजल्यानंतर जे धुकं यायचं, तुम्हाला दिवसभर काही दिसत नव्हतं. कधी थोडासा जर एखाद्या वेळेस ऊन आलं तर तुम्हाला चायनीजची हरकत दिसत नव्हती. चायनीजचे खाली कम्फर्टेबल होते. आम्हीच त्या खडकावर होतो. जिथं जायला मला 3 तास लागायचे. जिथं खायला फक्त टिंड म्हणजे काय, टिंड मधला गोबी, टिंड मधला टिंडा, टिंड मधल्या भाज्या, काही हरा धनिया, तुम्ही काहीही नाही. आणि एकदा तर असं झालं की त्याने चुकून काहीतरी बकऱ्याचं मटण आणलं आणि तो कुकर विसरला होता. तर एवढ्या मोठ्या त्या तेलाच्या डब्यामध्ये त्यानं ते मटण घातलं आणि वरून असा मारत होता. का शिजावं? 15,000 फूट शिजणार कसं? आणि खाली राखेमध्ये घातलेलं केरोसिन ऑइल. तुम्ही कल्पना करू शकता त्या मटणाचं काय झाले असेल. म्हणून मी तर काही खाल्लंच नाही. पण दुसऱ्या दिवशी मला फार वाईट वाटलं. मला वाटतं एकच दिवस त्यांना कधीतरी मटण मिळालं आणि ते पण वाया गेलं. मी दुसऱ्या दिवशी कोणीच काय बोलायला तयार नाही. माझे आदिवासी ट्रुप्स होते. म्हटलं काय कसं जेवण? ठीक आहे, ठीक आहे. अरे मी तोंडात घालू शकलो नाही. ठीक आहे साहेब, आम्ही घेऊन टाकलं. म्हणजे तुम्ही म्हणता मानसिकता, ही मानसिकता होती की काही जरी झालं तरी त्या परिस्थितीला घाबरायचं नाही. आणि थंडी कडाक्याची. आणि मला काय, आता मी जेवढं बसलोय ना तेवढीच अशी एक झोपायला जागा. त्याच्यावर झोपायचं, त्याच्यावर बसायचं, त्याच्यावर जेवण करायचं, पुढे गेले की बाहेर. तर तिथंच मी सांगितलं ना, मला तिथं बाथरूम बनवायचं म्हणून मी बनवायला सुरुवात केली. तर चिन्यांनी हरकत घेतली. कारण ते
बरोबर त्या सीमारेषेवर आम्ही होतो, ते सीमारेषेपासून दूर होते. त्यांना यायला गाडी होती, त्यांचे 3 स्टोरी बंकर्स होते, खाली अॅम्युनेशन, मध्ये झोपण्याची जागा, वरती बघण्याची जागा. तिथून यातुंग नावाचं शहर होतं, तिथं चांगली 2 स्टोरी बिल्डिंग, सूर्यप्रकाश वगैरे चांगला दिसायचा, तिबेटचं पठाण. तर त्यांना मग काय असायचं की इट वॉज एन्जॉयमेंट फॉर देम. आम्हाला म्हणजे इट वॉज मोस्ट मिझरेबल. चायनीज सांगतो, एक तर आम्ही असं कधीही एक दुसऱ्याच्या हद्दीत गेलो नाही, पण त्यावेळी काय झालं, 6 नंतर दुःख म्हणजे कानावर गच्च केल्यासारखं. तुम्ही दोन्ही कानावर अशी बोट ठेवा थोडा वेळ, कसं वाटतं बघा, तसं वाटायचं. कारण दुःखच, कारण सगळे ढगच आत यायचे. तर एक आमची जी पार्टी होती पेट्रोल, 2 ऑफिसर 20 जवान, त्यांना असे पेट्रोलिंग करायचे. म्हणजे तुम्ही बसले नसतात एका जागी, काहीतरी हरकत दिवसभर चालू असते. ते खालून जात असताना धुक्यामुळे वाट चुकले म्हणल्यानंतर ते एका जागी दबून बसले. आणि तिथून एक शेफर्ड जातो गोरखा, तर त्याला बोलवलं की भाई हम कहाँ है, थोडा जगह बता दो. तर तो निघाला चायनीज स्पाय. त्यांना जाऊन चायनाला सांगितलं. चायनीजचे सगळे सोल्जर्स आले आणि ह्या 20 लोकांना त्यांनी घेरलं, पकडलं, पकडून ते घेऊन गेले आपल्या ह्याच्यामध्ये, हद्दीमध्ये. त्यावेळी ही नॅशनल न्यूज झाली होती. 1982 ला संपूर्ण देशामध्ये ही न्यूज टीव्हीवर दाखवण्यात आली की आपले 21 सैनिक चुकून चायनी आहेत. पण तुम्हाला अगेन आश्चर्य वाटेल, ज्यावेळी ते परत आले त्यावेळी त्यांना आम्ही विचारलं कसं काय. दे टोल्ड अस दे गॉट एक्सलंट ट्रीटमेंट फ्रॉम चायना. दुसरा फोटो जो होता ज्याच्यामध्ये ते आर्म्स तुम्ही पकडले होते असं, आणि 4-5 जण डोळ्यावर पट्टी लावून उभे केले होते, त्याबद्दल थोडक्यात सांगाल का आम्हाला? होय, असं आहे की हे सगळे आतंकवादी ज्यावेळी क्रॉस करत होते इन बॉर्डर, त्यावेळी पेट्रोल करत असताना ते आम्हाला सापडले. आता तुम्हाला एक सांगतो, आतंकवादी येण्याची जाण्याची काहीही माहिती नसती, इंटेलिजन्स नसतो. तुम्ही ज्याला म्हणतात ना, अंधेरे में तीर मार दो, अंधेरात आम्ही जाऊ फिरत असतो इकडं तिकडं, बर्फातून ह्याच्यातून. त्यावेळी तुम्हाला मग अशी एखादी वेळी झटापट झालेली दिसेल, त्यावेळी हे आतंकवादी मारले जातात. आता हे जे आहे ते पकडलेले आतंकवादी होते आणि ही त्यांच्याकडून पकडलेली हत्यारं होती ही सगळी. आता त्याच्याशी बरंच काही बोलायचं आहे, कारण ही हत्यारं ग्रेनेड लॉन्चर, रायफल्स, आणि ते ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्या अंगावर 30-30 किलोचं ओझं असतं. पाकिस्तानहून ज्यावेळी ते येतात 70-70 राऊंड, पैसे आणि एक कॅसेट असती. त्या कॅसेट मधलं गाणं असतं क्रश इंडिया. क्रश इंडिया हे कॅसेट. पण हे आतंकवादी जसे आपण बघतो ना पिक्चर मध्ये किंवा सिनेमामध्ये, तसे नसतात. तुम्हाला म्हणजे एक गोष्ट सांगेन की मी एका आतंकवाद्याला, जो आतंकवादी काय 9वी-10वीत शिकणारा मुलगा, त्याला 3 गोळ्या अशा पाठीमागे लागल्या होत्या. त्याला बाथरूमला जायला येत नव्हतं, उठता येत नव्हतं. मग पकडल्यानंतर आमचे काय असते की कुणीही जखमी असला तरी आपण त्याला मदत करतो. त्यात तुझं बसवलं, हे केलं आणि त्याला विचारलं की तू का कशा करता, तुम्हाला ऐकू येतं ना? हो, नीट ऐकू येतं. कशा करता तू जॉईन केलंस? तर तो म्हणाला की सर, एक दिवशी आतंकवादी आले बंदूक घेऊन. आमच्या आई वडिलांना सांगितलं, हे बघा, हिंदुस्तान भी अपने आजादी के लिए लड़ रहा था, उन्होंने भी ब्रिटिश राज के खिलाफ एक लड़का अपने घर से दिया था, आपके घर से मुझे एक लड़का चाहिए. तो त्याची आई डरायला लागली. हा तिथे बसला होता, हा यंग दिसत होता. अच्छा, हम इसको ले आते हैं. घेऊन गेले. आता ते रडत होते, म्हणजे मी काय करणार, कुणाला सांगणार, कारण आतंकवाद्यावरती काही संरक्षण नाही. ते घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मग ट्रेनिंग चालणार काय? तो 9-10 वर्षाचा मुलगा, हत्यार कुणालाही जे असतात 40-50 लोक, त्या लोकांना एवढं हत्यार चालवायचं मामुली असतं. मग त्याला आणतं कोण? हे जे बकरवाल, जम्मू पासून उन्हाळ्यात हे बकरवाल म्हणजे भेड बकरी चालणारे लोक वर यायचे. तिथं आल्यानंतर त्या जंगलात ते राहायचे. कारण काय, त्यांना बकऱ्या जी आहेत ती ठेवता यायची नाही कुठे.
मग जिथून शेळी जाते तोच रस्ता. त्यामुळे त्यांना एक एक इंच त्याचा माहित होता तिथल्या एरियाचा. आणि ह्या लोकांना त्या पाकिस्तानी लोकांनी पकडलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला काय पैसे मिळतात एका वर्षात 10, 20, 30 हजार. तुम्ही एक क्रॉस करून टाका मी तुम्हाला 1 लाख देतो. असे बकरवाल झाले. आणि तुम्ही जरी रस्त्यावरून जात असला तुम्हाला कळणार नाही कुठला, कारण रस्ता जिथे शेळ्या कशा जातात आता लोकांना माहित नाही का आपल्या काय मुलांनी शेळी कशी जाते डोंगरात चरते कसं माहित नाही, पण जिथून शेळी जाते तो रस्ता. मग ते काय करायचे बाजूला पाकिस्तान पोटून घेऊन राहायचे. जसं आमचं पेट्रोल आहे म्हणा 2 अशी शिखर आहेत. पेट्रोल रात्री 8ला सुरू झालं 10-15 किलोमीटर क्रॉस करावं लागतं जंगलात. ते करून गेलं त्यांना कळतं असं हे गेलेलं आहे क्रॉस करायचं. पण ते पेट्रोल परत यायला आता 3-4 वाजणार. मग कदाचित पेट्रोल जाताना म्हणजे पार्टी जाताना झाली तरच तुम्ही ते पकडू शकता, नाहीतर पकडू शकत नाही. कुणीही माहिती देऊ शकत नाही, कुणीही माहिती देत नाही. इथली गावकरी वगैरे असतात ते म्हणलं साहेब माहिती तुम्ही इथं 2 वर्षात आमच्या आई वडिला ह्यांच्या आई वडिलांचे सगळ्यांचे पाय तोडून जातील आणि असं केलेलं आहे. आम्हाला संरक्षण कोणाच नाही. मग हे असे पकडलेले आतंकवादी आणि त्याची ती हत्यारं होती. आणि हे फार मोठं कारण काय असते सहजासहजी पकडले जात नाहीत, काही इन्फॉर्मेशन नाही. तुम्ही म्हणतात ना जंगलात सुई सापडण्यासारखं आहे. सगळं जंगल पिंजून काढा, वेळी अवेळी रात्री बर्फात तुम्ही कधी त्यांच्यावर जावा तरच. मग अशा वेळी पकडले. ओके. तुम्ही 1968 मध्ये आर्मीत रुजू झाला आणि फॉर्च्युनेटली म्हणजे तुमच्यासारख्या हार्डकोर आर्मीतल्या माणसाला फॉर्च्युनेटली 1971 मध्ये इंडिया पाकिस्तान त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान तिथे लढाईची तुम्हाला संधी मिळाली. ते तिकडचे काही लढाईचे किस्से आम्हाला ऐकायला किंवा कसं तुम्हाला जीवन होतं त्या फ्रंटवरती लढाईच्या वेळी त्याबद्दल काही सांगाल का आम्हाला? हो. आता 1971ला लढाई होणार माहित नव्हतं आणि मी एका दुसऱ्या बटालियनमध्ये नौबिहारमध्ये होतो जी की नागालँड, मिझोराम, मणिपूर. मग तिथून आमचं पोस्टिंग आलं 11 बिहार, कारण ती नवीन रेजिंग आणि नवीन रेजिंगला माहिती कोणी जायला उत्सुक नसतं कारण सगळे त्यामुळे मी रडलो ऍक्च्युली जाताना पोस्टिंग झालं. त्या बटालियन जाताना रडलो. मग लोकांनी सांगितलं नाही जा सगळं ठीकठाक होईल. हे पण भावना असतात ना, आपण एका संस्थेमध्ये राहिलेलो असतो, तिथलं लोकांचे जवान ऑफिसर माहीत असतात. चला तुम्हाला अनुभव सांगतो. आलो ती होती दानापूरमध्ये, मी होतो फिरोजपूरमध्ये. फिरोजपूरहून आलो. मला दानापूर कुठे माहित नव्हतं. लोकांनी सांगितलं अत्यंत दुर्मिळ असं म्हणजे काय न ओळखण्यासारखं स्टेशन आहे, त्याच्यामुळे एकच लाईट असतो. तर मी दानापूर 3ला येणार होतो ते रात्री 1 वाजल्यापासूनच कुठलं स्टेशन आहे असं करत दानापूरला उतरलो बिहारमध्ये. स्टेशनवर कोणीच नाही, म्हणजे त्या स्टेशनवर कुणीच नसतं आणि लूटपाट चोरी सगळं असतं. कसंही कोण बघितलं. एक मला माणूस मिळाला, त्याला मी सामान घ्यायला सांगितलं. सामान घेऊन मी वेटिंग रूम मध्ये आलो. वेटिंग रूम मध्ये कुणीच नाही आणि मला सांगितलं की साहेब आता रात्री जाऊ नका, बटालियन होती ह्याच्यामध्ये स्टेशन पासून 3-4 किलोमीटर, रात्री तुम्हाला कोणीतरी लूटपाट करून सगळं सामान काढून घेतील. मग मी टेलिफोन केला. ते म्हणजे साहेब टेलिफोन कुणी नाही उचलायला तयार नाही. म्हणजे काय करायचं म्हणलं तर तिथेच जायला पाहिजे. एक जवान मिळाला, तो निघाला होता. परत त्याला म्हटलं जाऊ नको थांब. नाही म्हटलं साहेब माझी सुट्टीला मला ते गैरहजर करतील. त्याला ठेवलं. मी जॉईन बटालियन झालो. त्या बटालियनला 6 महिने आम्हाला राहील, कारण त्यावेळी पूर परिस्थिती. आम्ही सकाळी ट्रेनिंग, त्याची वेगळीच कथा आहे ती मागवून सांगेन. पूर परिस्थिती कसं काय होतं, त्याच्या ड्रेसचं पण त्याच्यामध्ये आहे, पण आता नको त्याच्यामुळे म्हणतात तुमचा वेळ घालवायला नको, पण त्याची चांगली विलक्षण कथा आहे. आम्हाला सांगितलं की तुम्ही बांगलादेशला जायचं. आमची बटालियन निघाली आणि कुठं जाणार काही माहित नाही, कारण जिथं जाईल तिथं. मग आम्हाला सांगितलं चुंकनगर खुलना ऍक्सिस वर जायचं आहे. आणि मला त्यांनी एक दिलं की कमांडो प्लॅटून. पाकिस्तानचे कमांडो हे जिथं बे ऑफ बेंगॉल मध्ये सुंदरबन डेल्टा आहे त्या मुखावर कदाचित तिथं लँडिंग करतील आणि तिथून ते आपली घुसपेट करून ऑपरेशन करतील. मी कमांडो कोर्स केला होता ना, कमांडो कोर्स मध्ये माझं चांगलं ग्रेडिंग आलं होतं. म्हणजे लोकांना वाटलं नाही की हा कमांडो कोर्स करेल तर चांगलं ग्रेडिंग, त्यामुळे मला कमांडो प्लॅटून दिलं.
मी कमांडो प्लॅटून घेऊन मग मी समशेरजिंगला आलो. आणि जसं तुम्ही बघताना समुद्रकिनाऱ्याच्या दोन्ही बाजूला मँग्रोव्ह असतात, हो, मॅनग्रोव्ह. आम्हाला राहायला कुठे जागाच नाही. त्या मँग्रोव्ह मध्ये आम्ही राहिलो. एवढे डास आणि अरे दलदल, बापरे. पुरे मग त्यांनी दलदल. मला म्हणून जागा, त्यांनी काय केलं की एका होडी होती तिथं, त्या होडीमध्ये त्यांनी मला सांगितलं तुम्ही होडीमध्ये झोपासा. आता त्या होडीला त्यांनी रस्सी बांधली, ती रस्सी एका मँग्रोव्हला बांधली आणि मी समुद्रामध्ये असा तरंगत होतो. कारण जागाला झोपायला जागाच नाही. ते म्हणजे राहणार कुठं. बाकीच्यांनी असे काढून डीबीपी डीएमपी मिझरेबल लाईफ म्हणजे काय हे लावून. आता त्या मँग्रोव्ह मध्ये थोडंसं चिकट चिकट होतं, हे होतं. कसे तर कोणाचं सामान वगैरे मी उचललं, ट्रक मध्ये लावले. पण आश्चर्य म्हणजे तिथं काही 2-3 बिल्डिंग होत्या, त्या लॉक होत्या. आम्हाला फोडून त्याच्यामध्ये राहता आलं असतं. पण लष्करामध्ये एक गोष्ट सांगतात की कधीही सिव्हिल प्रॉपर्टीला हात लावता उपयोगी नाही. त्यांच्या प्रॉपर्टीला म्हणजे कोड ऑफ कॉन्डक्ट असते. नाहीतर आम्ही जर फोडला असता आणि राहिलो असतो घरात आरामात, जेवण घेऊन सगळं झालं असतं. दुसऱ्या विषयी मी एकाला विचारलं, नाही म्हणणार नाही सर. मग असे तिथे 2-3 दिवस काढले. त्यांच्या तर त्यांनी सांगितलं की असं आहे, तुमच्या समोरच पाकिस्तानी आलेले आहेत, तेव्हा तुम्ही असं करा, ह्या जहाजामधून चढून तुम्ही जे बीएसएफचं जहाज येणार होतं ते जहाजामध्ये चढून तुम्ही दुसऱ्या जागी जावा आणि दुसऱ्या जागी पोझिशन घ्या. मग ते रात्री आलं बीएसएफचं जहाज, त्याच्यामध्ये अॅम्युनिशन ठेवायचं होतं. मग ते अॅम्युनिशन आम्ही घेतलं त्या होडीमध्ये. ती रात्रभर म्हणजे जवळ पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही त्या अॅम्युनिशन भरलं आणि ती जहाज म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पोहोचलं. त्याच्यानंतर जो झाला पुढचा मार्ग, एक चुंकनगर नागाची जवळ आहे, त्या चुंकनगर मध्ये आम्ही थांबलो होतो आणि पाकिस्तानी पोझिशनवर हल्ला करायला होता. पाकिस्तान्यांचं धैर्य खचखचलं होतं. पण जर पाकिस्तानाने लढा करायचं ठरवलं असतं तर ह्या 93,000 लोकांनी जीवन मुश्किल करून टाकलं असतं. पण क्रेडिट गोज टू फील्ड मार्शल मानेकशॉ. त्याच्यापेक्षा आमचं सैन्य पण चारीजोरीने वेढलं होतं. त्यांनी सायकोलॉजिकल वॉरफेअर केलं. म्हणजे कसं, जवानों, क्या तुम अपने घर में वापस नहीं जाना चाहते? मैं हिंदुस्तान आर्मी का चीफ ऑफ द आर्मी स्टाफ फील्ड मार्शल मानेकशॉ आपको वचन देता हूं कि अगर आप सरेंडर होंगे तो ये मेरी जिम्मेदारी रहेगी कि आपको सुरक्षित अपने घर पहुंचाया जाएगा. आप मेरे ऊपर विश्वास रखो. ये मेरा आपके लिए वचन आहे. तर 1947 वेळी ज्यावेळी पाकिस्तान आणि भारत झाला त्यावेळी काही माणसं होती की त्यांना जाणत होती फील्ड मार्शल माणसं, आणि काही जनरल्स पण जाणत. त्यामुळे त्यांच्या ह्या वचनाचा फार मोठा इफेक्ट झाला आणि फायरिंग झाल्यानंतर त्यांनी जास्त वगैरे प्रतिकार केला नाही आणि आम्हाला ते शहर जिंकता आलं. आणि दुसरं एक कारण होतं, कारण ते लोक अत्यंत आरामात राहत होते. तिथं आमच्याकडे एक छोटासा आरसा 12 आण्याचा असा होता. आम्ही असं इकडे बसून दाढी करायचं. तिथं तो सेकंड लेफ्टनंट, बेल्जियम मिरर्स, बेल्जियम कमोड, समोर एक छोटासा पॉन्ड, त्याच्यामध्ये तो अँगलिंग करायचा, फ्रेश रेहू आणि हे बाकी मासे वगैरे पकडायचा. तर असं कम्फर्टेबल जीवन असल्यामुळे त्यांची जी विल टू फाईट होती ही कमी होत गेलेली होती. पण त्यांचे डिफेन्सेस होते, म्हणजे मोठे मोठे असे खजुराचे झाडं कापून त्यांनी असे आपले डिफेन्सेस बनवले. तर एक जो हल्ला होता तो त्या पोझिशनने केला होता आणि दुसरा हल्ला होता तो चिटगॉंग एअरपोर्टवर अँफिबियस फोर्स म्हणजे नेव्हीच्या बोटीमध्ये जाऊन हे करणं आणि त्याच्यानंतर. पण दोन्ही वेळा फारसा असा प्रतिकार झाला नाही. त्याच्यानंतर मग मला काम देण्यात आलं. आम्ही जे कैदी पकडले होते 1000 कैदी, ते घेऊन तुम्ही जायचं प्रिझनर्स कॅम्पमध्ये. आणि तो एक मोठा विलक्षण एक्सपिरियन्स होता. कारण आम्ही ज्यावेळी 1000 कैदी घेतले आणि मला फक्त अर्धा तास होता. तुम्ही किती जण होता? 60 लोक 1000 कैदी घेऊन जाणार गाडीमध्ये, हो. ट्रेनमध्ये. त्याला ट्रेनमध्ये मारलं नव्हतं. आमच्याला काय माहित नाही, जेवणाची व्यवस्था काही नाही, 2 दिवस प्रवास काही माहित. त्याच्यामध्ये ऑर्डर्स अशाच असतात आणि पुष्कळशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलं नाही, फक्त तेवढेच सांगितलं. नंतर बाकी अनुभव, मुक्ती बाहिनीचे अनुभव हे वगैरे तुम्हाला आता सांगितलं नाही, ते मागून सांगेन. पण ते 1000 कैद्यांना ज्यावेळी घेतलं, आता त्यांची संरक्षण व्यवस्था काय, 60 आदमी. आता तुम्ही कल्पना करा, ट्रेन मध्ये तुम्ही 1000 कैदी पाठवले
इकडं 20 माणसं, मध्ये 20 माणसं, पाठीमागे 20 माणसं. मग त्यांना आम्ही सांगितलं, अहो की हे करा, तुम्ही काय ते फळ्या आणा, फळ्या मारा. फळ्या मारा. मी एकाच 5च ह्याच्यामध्ये 100-150 लोक भरले होते. त्यांनी जोरात मारायला सुरुवात केली. पण त्यावेळी चुकून एक आमचे आता जनरल रेड्डी आहेत ते आली. ते म्हणले, तू काय करायला, ते मरतील असे एका ह्याच्यात. मग त्यांना वेगळं केलं आणि त्यांना ट्रेनमध्ये घाललं. पण त्यांना कसं घेऊन जायचं, संरक्षणाची व्यवस्था काय, काही नाही. चालो के यू आर अ कमांडो प्लॅटून, यू गॉट अ कमांडो प्लॅटून, यू गॉट 60% स्टेक देम. युद्धामध्ये ऑर्डर्स ज्या असतात ह्या अशाच असतात. त्यामुळं तुम्हालाच असं विचार केला होता आता मी. आणि ज्यावेळी घेऊन गेलो, आमच्या ट्रेनमध्ये पाणी नव्हतं. आता आम्हाला तरी पाणी पाहिजे. स्टेशनमध्ये कुठलाही स्टेशन मास्तर तुम्हाला थांबवू देत नव्हता, कारण लोकांना माहिती पैजणारे होते, लोक वेगळा व्हायचे, दगड मारायचे. मग असं झालं की आमच्याकडे जेवायला काही नव्हतं. ते लोक 48 तास उपाशी होते. मग अशी ट्रेन काय झाले, 2-3 स्टेशन बघितल्यानंतर एका ठिकाणी स्टेशन काही कारणात थांबली. मी गेलो सरळ गार्ड, म्हणजे ते आमच्याच त्याच्या स्टेशन, आता ट्रेन यहाँ से नहीं जाएगी, हमारा हुकुम है. काय केलं, आमची एक वॅगन होती. त्या वॅगन मध्ये सगळं राशन होतं. ती सील केली होती. ती सगळं राशन तुम्ही तिकडे पोहोचवायची. माझी सिग्नेचर घेतली होती. मी ती वॅगन फोडली. मी मला सांगितलं ना टेक्निक. वॅगन फोडली, त्याच्यामधलं सगळं राशन काढलं. तिथं जवळ हे होतं, आपली ट्यूबवेल होती, पाणी होतं. हळूहळू त्यांच्या कैद्यांना बाहेर काढलं. त्यांचे ऑफिसर होते माझ्याकडे 30. त्यांना म्हणलं, हे बघा, जर तुम्ही हालचाल केली तर प्रत्येकाला गोळी घालण्यात होईल. तुमच्यासाठी मी जेवण करायला होईल. 1000 कैद्यांना मी जेवण देणार आहे. त्यांचं राशन होतं पाकिस्तानचं. आम्ही सगळे 17 LNG होत्या, त्या LNG लावल्या की जर कोणी कैद्यांना जेनेवा कन्व्हेन्शननुसार पळण्याचा हक्क असतो. तुम्ही ग्रेट एस्केप वेल असेल आणि तुम्ही कैदी झाला तर तुमचं ट्रेनिंग हेच असतं की लवकरात लवकर तुम्ही शत्रूच्या तावडीतून पळायचं. आणि आमचं ट्रेनिंग आणि पाकिस्तानचं ट्रेनिंग हे सारखंच आहे. मग ते हळूहळू उतरले. तिथं असा एक पाण्याचा मोठाच्या मोठा नळका होता. सगळे जे राहायचे पाण्यामध्ये तसंच आंघोळ आले. त्यांनीच ते जेवण बनवलं, सगळे राशन वगैरे काढलं, पाणी घेतलं 15-20 मिनिटांनी आणि उत्कृष्ट जेवण बनवलं. कारण पाकिस्तानचं जे राशन होतं त्यावेळी कंडेन्स मिल्क मेड इन पॅरिस, डाळ पॅकेट एवढी सुंदर, जी आता आम्ही बघतो जे मालमध्ये आज आपण पॅकेट बघतो, तडका मसाला आणि हे मसाला, ती त्यावेळी पाकिस्तानची राशनची होती, जी आम्ही पकडलेली होती. पण ती आणि आमची सही घेतली होती की तुम्ही व्यवस्थित ती पोचवायची दुसऱ्या ठिकाणी. कारण कुठल्याही वस्तू लढाईमध्ये लूटपाट होते म्हणून बरोबर अशा करा. पण मी फोडलं आणि ते एवढे जेवले तासभर. त्याच्यानंतर ते जे एकदा गाडीत बसले, कोणाची हू नाही किंवा सू नाही, एकही आवाज नाही. आता हे काय, मी गाडी थांबवली 2 तास. पाठीमागच्या त्या गाड्या त्यामुळे थांबल्या, कारण गाडी जोपर्यंत जात नाही तो जाता येत नाही पुढे. त्यानंतर मी गाडी सुरू केली. मग त्याने ते कैदी होते, म्हणले, सर वी अंडरस्टँड, वी विल टेल जनरल मानेकशा, त्यांच्याकडे काही होतं, यू स्टॉप द व्हेकल फॉर अस ऍज पर द जेनेवा कन्व्हेन्शन. आता जेनेवा कन्व्हेन्शन मध्ये काय आहे की एकदा कैदी पकडल्यानंतर त्यांना योग्य तो मान द्यायचा असतो. ऍज पर दिस थिंग त्यांचा इन्सल्ट करायचा नसतो, बिकॉज ते युद्ध कैदी आहेत. काही असेल तर मी एक दोघंच होतो. एक माझ्याबरोबर ऑफिसर होता, कॅप्टन घोष म्हणून, गॉड ब्लेसिंग. तो मला अजूनही भेटलेला नाही. कुठे गेला, काय गेला, 5 वर्षा शॉर्ट सर्व्हिस कमिशन, 1971 युद्धानंतर सगळे आता 71च्या वेळी होते, मला काही काही भेटलेत, पण तो अजून मला कुठे भेटलेला नाही. माझी फार इच्छा आहे, कारण आम्ही अशा परिस्थितीतून गेलो होतो. आणि मग आम्ही गेलो, कैदीच्या कॅम्प त्यांना काढलं. तो त्यांनी एवढं जेवलं होते, त्याला हे पण नव्हती भूक. कैद्यांना हँडओव्हर केलं. मग मला त्यांनी प्रश्न विचारले, तुम्ही गाडी का थांबवली? इट इज अगेन्स्ट रूल्स अँड रेग्युलेशन. आणि एकदा गाडी सुरू झाली की थांबवता येत नाही, कारण पाकशेम आहे गाड्या. ठीक आहे, इट वॉज माय डिसिजन. तुम्ही वॅगन का फोडली? आय से वेर वे द इन्स्ट्रक्शन. आता कैदी आहेत, ते जेवलेले नाही, त्यांच्या जेवणाची व्यवस्था काही नाही, आमच्या जेवणाची व्यवस्था काही नाही, स्टेशनवर कोणी पाणी द्यायला तयार नाही. अशा परिस्थिती काय करणार? मला माझी सर्व्हिस किती, 3 वर्षाची सर्व्हिस होती. पण वी आर देअर डेव्हिल्स ना, म्हणजे ते आमचं ते स्पिरिट होतं की कुठेही जायचं, बडे चलो, डॅश ऑन रिगार्डलेस. तुम्हाला ते पाठवलं होतं ना
की बॅशॉन रिगार्डलेस नो हा. पासपोर्ट रिक्वायर्ड सो एंटर इन टू पाकिस्तान. मला एक पाठवलं बघा, तुम्ही दाखवू शकता ते मागून. नाही दाखवत. तर हा हे तो छानच. तुम्ही आता मेन्शन केलं की तुम्ही त्यावेळी नागालँड, मिझोराम, मणिपूर त्या भागामध्ये होता. तिकडून तुम्हाला बांगलादेश वॉर साठी बोलवण्यात आलं. पण हे या जंगलामध्ये नागालँड, मिझोराम, मणिपूर वगैरे तिकडच्या जंगलामध्ये बंडखोर जे होते त्यावेळचे, त्यांच्याशी फाईट करताना किंवा तुम्ही इन्फंट्रीचे लोक अशा जंगलामध्ये जातात, तिकडे तुम्हाला स्वतःच ट्रेनिंग करावं लागतं वगैरे, ते कसं काय केलं त्या जंगलामध्ये, किंवा काय म्हणजे साहित्य होतं का तुम्हाला? असं आहे, एक तो लोक आर्मीला का बोलवतात, हा, डिसिप्लिन. एकाने हुकूम दिला की सगळीजण करतात. हा, मतभेद असू शकतात पण मनभेद असू शकत नाही. हा, हा, हा. आणि लीडर त्यांना माहित असतो, हा, कारण सकाळी उठल्यापासून चहाचा कप घेतल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत तुम्ही काय करता, काय बोलता, काय वागणं आहे, हे सगळ्या जवानांना माहित असतं. त्यामुळं एक तुमच्यात बॉन्ड निर्माण झालेला असतो की हा माणूस जो पण करेल व्यवस्थित करेल, धोका देणार नाही. आम्ही गेलो नागालँडच्या, त्यांनी सांगितलं, पहिल्या दिवशी ज्यावेळी गेलो त्यावेळी बेसमध्ये राहिलो आणि मी त्यावेळी यंग ऑफिसर होतो. ते लोकांना कौतुक वाटायचं, म्हणजे हा फार लहान ऑफिसर आलाय, सेकंड लेफ्टनंटला आहे. अर्धा तासाने चहा, पकोडा, कोई वडे, रसगुल्ले बनवलेले, हा. म्हणजे फारच चांगली अशी व्यवस्था करतात. तुम्ही म्हणत होता ना की 5 स्टार ट्रीटमेंट, मी म्हटलं काय, जर 10 वाजले की तुम्हाला लस्सी, जेवण गरम गरम, जेवण मी तडका देऊन खास. आणि असं करून 1 दिवस गेला, 2 दिवस झाले, 3 दिवसांनंतर सांगितलं की तुम्ही आता तुमचं पिठ्ठू बांधा, तुम्ही 3 दिवस जाणार आहात. आम्ही पिठ्ठू बांधलं. 3 दिवसा म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमची चादर, मच्छरदाणी, दाढीचं सामान हे पाहिजेच, कारण दाढी केलीच पाहिजे, साबण, हे सॉक्स आणि हे करून एवढं असं घालून, ॲम्युनेशन, स्टॅन गन, निघालो. खायचं काय, एका दिवसाच्या 18 पुऱ्या, 6 पुरी संध्याकाळी, 6 पुरी दुपारी, 6 पुरी संध्याकाळी, 30 बटाट्याची भाजी लावून खायचं. पॅक्ड फूड, ह्याला म्हणायचं पॅक्ड फूड. ते पण कशामध्ये, कागदामध्ये बांधलेलं. आता पॅक्ड फूड सांगा, अलीकडची कल्पना. पॅक्ड फूड म्हणजे 6 पुऱ्या तुम्हाला कागदामध्ये बटाट्याची भाजी करून दिल्या, हे तुमचे दुपारचं खाणं झालं. पण आम्ही गेलो होतो, कारण काय, त्यावेळी गावामध्ये जायचं नाही अशी ऑर्डर होती, कारण गावामध्ये आतंकवादी, तुमची माहिती कळेल. 1 दिवस गेला, 2 दिवस झाले, 3 दिवस काढले, त्याच्यानंतर परत आला हुकूम, तुमचं पेट्रोलिंग आणखी 4 दिवसांना वाढवले. आमच्याकडे सामान म्हणजे काय, फक्त ॲम्युनिशन आहेच, पण घ्यायचं कुठनं काय. मग सांगितलं ठीक आहे, तुम्ही थोडंसं तांदूळ घेऊ शकता. मग आम्ही गावकऱ्यांच्याकडे जायचं, तांदूळ थोडासा काय असेल घेतले, त्यांना 10 केजी ऐवजी 20 केजी देतो म्हणून सांगायचं मागावून. आमचं हे झाल्यानंतर असे तांदूळ घेतले. पण तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट, नागालँड, मिझोराम आणि मणिपूरमध्ये हिंदुस्थानातले सगळ्यात उत्कृष्ट लोक होते, ज्यांची संस्कृती, ज्यांचे आचार विचार, ज्यांची रहन सहन, ज्याला खरोखर संस्कृती म्हणतात. म्हणजे गरीब होते, खायला काही नव्हतं येत, पण अत्यंत त्यांना ह्या आतंकवाद्याविषयी असं काही माहित नव्हतं. पण झालं का, त्या भागात कोणी गेलंच नव्हतं. आवर ऍडमिनिस्ट्रेशन हॅज फेल्ड, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन हॅज फेल्ड. आणि लष्कर कशाकडे जातं, टू एन्श्योर की सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनला तुमचा सपोर्ट असला पाहिजे. तो सपोर्ट असण्याकरता मला पाठवलं होतं. मग त्यांच्याकडे माहिती, आता माहिती काय म्हणा साहेब, आले होते, आठवड्यापूर्वी आले होते, इकडून गेले, तिकडून गेले. जंगलामध्ये त्यांची जी जाण्याची पद्धत होती, जशी आपल्या मावळ्यांची होती सह्याद्रीमध्ये, त्यांना काही विशेष करू शकलं नाही, कारण दऱ्याखोऱ्यात ऐकू येतं ना. हो हो हो. हा, कारण तुमचा फोटो आहे म्हटलं, तर त्याच्यामुळं त्या लोकांच्या बरोबर जाणं म्हणजे अगेन सांगतो ना, जंगलात सुई सापडण्यासारखं होतं. पण कसं जायचं आम्ही, केव्हा वाटतं तेव्हा, म्हणजे एखाद्या आपण खेड्यामध्ये गेलो, रात्री 12 वाजले, चला उठा, का सकाळी 4 वाजता जाणार होता, नाही का 4 वाजता जाणार असाल आणि ते जर डबा धरून भरले, तुम्हाला माहित असेल तुमची कॅज्युअलिटी होईल. पण तुम्ही
12 वाजता निघाला. आणि जी पण त्यांची झटा एकदा झाली की ते 4 जण असे काहीतरी जेवण करत होते. आमच्याकडे ग्रेनेड होता. ग्रेनेडची अशी ती हे काढले, पिन. पिन काढली. पिन काढल्यानंतर ग्रेनेड फेकायला 6 म्हणजे फुटायला 6 सेकंद वेळ लावतो. म्हणून पिन उडल्यानंतर देखील तुम्ही 2 सेकंद थांबायचं असतं. पण तिची रॉंग प्रोसिजर आहे. कारण हे ग्रेनेड केव्हाचे असतात, 5-10 वर्षापूर्वी असतात. आतली फ्यूज खराब झालेली असते, पावसाळा असतो, अॅम्युनिशन व्यवस्थित ठेवलेलं नसतं, तरी पण तो धोका पत्करून 2 कारण तो आधीच फुटण्याचा क्षमता असतो. आम्ही 2 सेकंद करून तो असा ग्रेनेड टाकला. त्याच्यातला एकाला बघितला, तो ग्रेनेड उचलला आणि दुसरीकडे फाकला, फेकला आणि ते पडून. त्यांच्यानंतर फायर झालं. फायर झाल्यानंतर 2-4 लोक त्याच्यामध्ये हे झाले, एक जखमी झाला. पण त्या जखमी झालेल्या लोकांना काहीही आपल्या कॅम्प विषयी सांगितलं नाही. पण आम्हाला कसं कळलं की कॅम्प ते असे करायचे, समजा असं एक गाव असेल, गावाच्या बाजूला पहाड असेल, तर पहाडामध्ये अशा ठिकाणी ते मोर्चा बनवायचे की जिथून गावावर नजर ठेवता येईल. म्हणजे जर लष्कर आलं तर लष्करावर डरता येईल. एक दुसरी गोष्ट, लष्कर कधीही रस्त्यानं जात नाही. कारण तुम्ही जर रस्त्यानं गेला पायगोटीनं तर तुमच्यावर तो समजताय ना तुम्हाला? हो हो हो. अँबुश हा होतोच. कारण कुणी अँबुश करू शकतं जर तुम्ही रस्ता करताना माहित असतं. आता पुष्कळशे अँबुश आपण बघतो कुठे होतात. काही काही लोक गाडीने जायला येतं रस्त्यावरून. आता रस्त्यावरून जायला लागला तुमची म्हणजे अँबुश होणारच, कॅज्युअलिटी होणारच. रस्ता सोडून जायचं असतं नेहमी. रस्ता सोडून जाण्याकरता आमच्याकडे काहीतरी माग दाखवण्याकरता म्हणून कुत्री गेलेली होती. असेल कुत्रं होतं. मला एक कुत्र्याची आवड आहे. पण ते कुत्रं आमच्यावर कसं टेकणार? आम्ही 4 पुऱ्या खाणार, 6 पुऱ्या खाणार, झरण्याचं पाणी पिणार, पण कुत्र्याला काय रोजचं 1 लिटर दूध पाहिजे, त्याला 1 किलो मटण असतं, त्याला डाळ भात त्याचं राशन असतं. आर्मीतली कुत्री बघा व्यवस्थित, पण ते पेस मध्ये मिळणार. आता तुम्ही बाहेर जायला पेट्रोलिंग मध्ये त्या बिचाऱ्याला काय मिळणार? पण ते कुत्रं अगदी गप्प बसायचो. मला फार त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाईट वाटलं की झरण्याचे पाणी आणून द्यायचं, त्यात तो दूध पावडर अशी मिक्स करायचा, त्या कुत्र्याला प्यायला जायचा. ते कुत्रं थोडंसं प्यायचं, सोडून द्यायचं, पुरी वास घ्यायचं, खायचं नाही. पण मी माझ्या पैशानं 1 रुपया देऊन कोंबडी तेवढी 1 रुपयाला होती, मोठा कोंबडा 2 रुपयाला आणि 12 अंडी 1 रुपयाला. हे पण मीठ 60 रुपये किलो. कारण मीठ तिथं कुठे येणार समजा? त्या लोकांनी कधी आगगाडी बघितली नव्हती, कधी विमान बघितलं नव्हतं, रस्ता पण बघितला होता. जे आहे ते काय म्हणजे त्या लोकांच्या संस्कृतीविषयी जर तुम्ही गेला गावात तर तिथल्या मुली यायच्या, अत्यंत सुंदर मुली नागालँड मिझोरामच्या. त्यांच्याकडे चायनीज ड्रेसेस, चायनीज सँडल्स, चायनीज ऑर्नामेंट्स, त्या तुमच्या बिस्तरा घालतील. सगळी कामं मुली करायची. पाणी देतील म्हणजे साहेब जो हमारे पास खाना आहे खाके जाओ. म्हणून आम्ही कसं त्यांच्यात कुठलं खाणार नाही, काही खात नव्हतं काय. पण तुम्हाला कुठली जागा पाहिजे, आपलं घर खाली करतील, तुम्हाला राहायला देतील, तुमचे जळण्याकरता बंदोबस्त करतील. पाणी खाली 4 म्हणजे असे 400 फूट जाऊन पाणी, बॅम्बू असतात ना, त्याच्यामध्ये पाणी भरून त्या स्वतः आणतील. जे आणायला अर्धा तास लावतो खाली जाऊन. त्या सगळ्या सेवा त्या मुली करत होत्या. विशेष म्हणजे मुलांच्या आणि मुलीमध्ये एवढं चांगलं वातावरण होतं. ते लोक आठवड्यामध्ये एका ठिकाणी राहायचे. एका रात्री ह्याच्यावर म्युझिक वगैरे प्ले करायचे, गाणी वगैरे म्हणायचे, पिकनिक बनवायचे आणि दुसऱ्या सकाळी यायचे. कुठलाही अनटोवर्ड इन्सिडेंट नाही. कुणाचेही ज्याला म्हणतात की अशी रिलेशन्स नाही जी की आपण आजकाल शहरात बघतो. आणि लोकांचं म्हणजे आणि अशा लोकांच्या विरुद्ध तुम्ही गेला होता का? तर हे लोक जे लोक अत्यंत सिन्सिअर असतात, ऑनेस्ट असतात, जिथे रामराज्य ऑलरेडी आहे, त्या अशा ठिकाणी लोकांना तुम्ही हे करायचं म्हणजे मला ते बरोबर वाटलं नाही. आम्ही लोकांना मदतच करण्याची कोशिश केली. आणि त्यामुळे काय झालं की पुष्कळशे लोक, एक म्हण आहे इन्सर्जन्सी एरियामध्ये, हे सगळं ब्रिटिश फिलॉसॉफी आलेली आहे. The sine qua non of victory in insurgency area is unconditional support of local population. जर तुम्ही इन्सर्जन्सी एरिया, जशी काश्मीरमध्ये इन्सर्जन्सी एरिया, पंजाबमध्ये झाली, आता आसाममध्ये आहे,
तुम्हाला दूर करायचे असेल तर तिथल्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला होणं जरुरी आहे. जरुरी आहे. म्हणून त्यांचं ऍडमिशन तुम्ही केलंच पाहिजे. बरोबर. तुम्ही Army- आता हा, बोला. तुम्ही आता पंजाब बद्दल बोलला. ते पंजाबमध्ये त्या खलिस्तानच्या चळवळीच्या अगेन्स्ट तुम्ही तुमच्या बटालियनने तिकडे कारवाई केली होती ना? कारवाई म्हणजे काय की असं आहे की पंजाबमध्ये सस्पेक्टेड लोक कसे पकडले. पंजाबमध्ये काय होतं, तो सगळा खेड्यांचा प्रदेश आहे. प्रत्येकाची शेतीमानी 4 एकर आहे. ती 4 एकर 4 मुलांमध्ये डिवाइड झाली, 1 एकर त्याची मुलं झाली. आणि त्यांना खाण्यापिण्याची आणि चांगल्या गोष्टीची अत्यंत आवड आहे. म्हणजे प्रत्येक पंजाबी माणूस संध्याकाळी 1 लिटर दूध प्यायला पाहिजे, दुपारी 1 लिटर लस्सी आणि प्यायलीच पाहिजे, चपाती भाजी वगैरे आहे, आणि आठवड्यातून एकदा तो 1 कोंबडी असा खायचा. जर दुसऱ्यानं ट्रॅक्टर घेतला तो कर्ज काढून ट्रॅक्टर घेईल. दुसऱ्यानं लग्न केलं 40,000 खर्चून, तो 80,000 खर्च करून लग्न केलं कर्ज काढून. नाही, तिथल्या लोकांची. आणि म्हणतात ना, खरोखरच त्यांनी जर जेवण दिलं तुम्ही बघायला पाहिजे लग्नामध्ये, ज्याला म्हणतात मी रेलसेल, एवढं जेवण असं की म्हणजे ज्याला म्हणतात मी खानेवाले, हम लोग खाने पिणे वाले आहे. पण ते आता रिसोर्सेस कमी होत गेले. मुलांच्याकडे पैसे नाहीत, मग पैसे कुठे येणार. त्यावेळी मग पाकिस्तान आपल्या हेरगिरीचा उपयोग करते. अशी हेरगिरी आमच्या इंडियन आर्मीमध्ये पण झाली होती. माझा एक मित्र त्याच्यामध्ये सापडला होता. ती पण आता तुम्ही विचारलं तर ती सगळे डिफरंट सुरू होऊ देत की हेरगिरी कशी झाली, काय गेली. पण ते सांगतो, तुम्हाला पैसे कमी पडतात ना, अशा लोकांच्या ओळखी वगैरे करून तुम्ही ह्या फोर्स मध्ये जॉईन व्हा. तुम्हाला महिन्याला 5-10 हजार मिळेल. बस, खरीच सांग. आणि त्यांना आपल्या धर्माविषयी प्रचंड आदर आहे. त्यांचं एक गुरुद्वार, आता तुम्हाला सांगितलं नाही, ज्यावेळी आम्ही दानापूरमध्ये होतो, बटालियन रेझिंग आहे, आम्हाला आमची पता नाही की आमच्याकडे सामान आहे. नाही, आम्हाला हुकूम आला की जे गाववाले आहेत त्यांना सकाळी 4-6 वाजता ब्रेकफास्ट जेवण द्या आर्मीला. कुठलं आणणार, भांडी नाही. त्यावेळी मी असा सेंट्रलच्या एका मेसमध्ये बसलो होतो 9 वाजता, आणि मला सांगितलं, हे बघ सुरेश, भांड्याचा बंदोबस्त कर, उद्या आम्हाला 400 माणसाचं जेवण द्यायचं आहे. मी भांड्याचा बंदोबस्त करून काय बघा ते गुरुद्वारा. तिथून मी रात्री 12 वाजता गुरुद्वाराला पोहोचलो. गुरुद्वाराचा एक लष्करी माणूस होता. त्याला म्हटलं, बघा हो, आम्ही आमचे नवीन रेझिंग आहे, आम्हाला भांडी पाहिजेत, गावकऱ्यांना जेवण द्यायचं आहे. मग त्यानं तो होता म्हणून, मी कॅप्टन होतो, यंग होतो, रात्री 12 वाजता बिचारा आला आहे म्हणून मला सगळी भांडी दिली, भांडी आणली, जेवण केलं, सकाळी गावकऱ्यांना दिलं. म्हणजे लष्कराला काही एवढं. तसं हे आता पंजाबमध्ये म्हणजे एवढे लोक दिलवाले असतात सांगायचं तर, त्यांना पैशाची, त्यामुळे ते जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर मग ना इकडचे ना तिकडचे, आणि त्याच्यामध्ये झालं काय की त्यांनी मग रिफ्ट निर्माण केली की तुम्ही जे खालसा आहात, तुमचा धर्म वेगळा आहे, तुमची शिकवण वेगळी आहे, तुम्ही हिंदुस्थान आर्मीमध्ये काम करता, तुम्हाला काय मिळालं, तुमची किती. असंच मी तुम्हाला सांगतो, त्यांना सगळं व्यवस्थित मिळालं, त्यांचा सगळा आदर असतो. पण जसं मी सांगितलं, सुन झू चायनीज फिलॉसॉफी, क्रिएट अनरेस्ट, क्रिएट अनडिझायरेबल एन्व्हायरमेंट, ब्रेक द रेजिस्टन्स ऑफ द कंट्री, त्याच्यापेक्षा हा एक भाग असतो. देशामध्ये दुफळी माजवावी. आता आपण बघतो कोविड-19 मध्ये, आता तुम्हाला माहित नाही, पण जे लोक ऐकतात त्यांना माहित आहे, कोविड-19 आहे, राजकीय वातावरण तापलं, एक दुसऱ्यावर आरोप करतात, महाराष्ट्राला मिळत नाही, केंद्र सरकार, अशी काय तर वातावरण करायचं आणि त्या संधीचा फायदा घ्यायचा. तर हे त्यांनी असं केलं होतं. आम्हाला जे केलं त्यात रेजिस्टन्स, आमच्या आधीच्या बटालियन्सना त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना 14 बिहारनं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आमचा तो जो होता रेजिस्टन्स त्यांचा कमी झाला, पुष्कळसा कमी झाला. पकडले गेले वगैरे आहे, पण पुष्कळसा त्यामुळे कमी झाला. आणि दुसरी गोष्ट होती, त्यांना चांगल्या ह्याची सवय असल्यामुळे ड्रग्ज, पंजाबमध्ये ड्रग्जचे प्रमाण वाढलं. त्यावेळी सुरू झालं होतं एकच कारण, तो माणूस म्हणतो सांगितला की आम्ही ज्यावेळी संध्याकाळी यायचं रात्री 11-12 वाजता, दुकानासमोर अशा चारपाई टाकल्या असाव्याच्या, एक मोठा एवढा 1 लिटर दुधाचा प्याला, त्यामध्ये तुपातली जिलेबी
हा. ती जिलेबी बुडवून खायची आणि 1 लिटर दूध आणि ती तुपातली जिलेबी खायची. बरं. आता स्वामी रामदेव मामाच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही तुपातली जिलेबी 7 दिवस खाल तर हा. तुमचा सायनस बिनस सगळा प्रॉब्लेम निघून जातो. आणि जर 1 लिटर ताक जर तुम्ही प्याला तर हा. डॉक्टर तांबे जे महाराष्ट्रात सांगतात, हा, हा. डॉक्टर सांगतात जी आपली माणसं ऐकतात, पोटाचे सगळे विकार बरे होतात आणि एकदा झालेले विकार परत होत नाहीत. नाही. अशा परिस्थिती वाढलेली माणसं होती. हा, हा, हा. आणि एखादी बाई जर एक्सपेक्टिंग असली, गरोदर असतील, तर गरीब माणूस असा तर त्याला 5 किलो देशी घी द्यायचं. तेवढं त्यांनी कंझ्युम केलंच पाहिजे. बरं. आणि थोडासा असला तर 15 किलो घी. हा. म्हणजे कल्पना करा, जी बाई प्रसूती होणार आहे तिला 15 किलो घी दिलं. ही त्यांची खाण्यापिण्यामध्ये होती. खाण्यापिण्याची. हा, आता एक्सपेक्टेशन वाढत होती. या तुमच्या पुऱ्या करिअर मध्ये नीनाताई तुमच्या बरोबर पोस्टिंग वरती वगैरे आल्या असणार नक्कीच. हा. तुमच्या या सर्व ऑफिसर्सच्या बायकांचं जीवन तिकडे कसं असतं आणि या अवघड जागी तुम्ही म्हणाले कुठे कुठे जंगलात वगैरे तिथे त्या आल्या होत्या का आणि तिथे त्यांनी वेळ वगैरे घालवायचं असं आयसोलेटेड प्लेस मध्ये वेळ घालवायचा कसं ते हे करतात? वेगळं ट्रेनिंग असतं का त्यांना? वेगळं ट्रेनिंग मिळतं का? ट्रेनिंग सिनियर ऑफिसर्स लेडी वाईज त्यांना एकत्र घेऊन म्हणजे पीस मध्ये असतात. जसं आम्ही फील्ड मध्ये होतो काश्मीरला, आमचं 6-6 महिने बोलणं देखील व्हायचं नाही. मी आता तसं तुमच्याशी बोलायचं, सांगायचं कसा आहे बिचारा, ठीक आहे, मग त्यांनी तुम्ही सांगायचं हा ठीक आहे सगळं ठीकठाक, एवढंच. ओके. मोबाईल नव्हता, बोलणं नव्हतं. पण कधीही ट्रेनिंग म्हणजे का स्वतः त्या कमांडिंग ऑफिसरच्या होता, कधीही ऑफिसमध्ये झालेली गोष्ट घरामध्ये बोलायची नाही. ऑफिसमध्ये कुठल्याही कुणाला फटकारलेलं घरामध्ये बोलायचं नाही. संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही सगळे भाऊ बहिणीसारखे एकत्र आहात. दुपारी काहीही खडाजंगी झाली असो, संध्याकाळी तुम्ही एकत्र बसून तुमचं ड्रिंक जेवण वगैरे घेता. म्हणजे एक प्रकारचे ज्याला कॉम्रेडरी म्हणतात, एक हाय ट्रॅडिशन एस्पेशली इन द इन्फंट्री बटालियन दॅट वॉज एक्झिस्टिंग अँड वी कंटिन्यू. ओके. आणि त्याच्यासाठी ज्यावेळी सिनियर ऑफिस काही आता त्यावेळी पण एकत्र बसून तेच सांगायचं की लष्करातलं लाईफ खडतर असतं, तुम्ही तुमच्या डिमांड देऊ नका, त्यांच्या आयुष्याला समजावण्याचा प्रयत्न करा. काही आणि तुम्ही जर केलं तर मग त्याचं लक्ष लागणार नाही. आणि एकदा तिकडे लक्ष उडलं की मग प्रमोशन तर राहूच दे, पण चुकाही देखील होऊ शकतात. बरोबर. आणि मग ह्यांनी जाऊन जवानांच्या बायकोच्यावर बात करायची, त्यांना बस सांगायचं घर कसं ठेवायचं, जे राशन मिळायचं त्याचा कसा उपयोग करायचा, कोंड्याचा मांडा कसा करायचा. ओके. आम्ही सगळे कोंड्याचा मांडा म्हणजे आमच्याला मला सांगितलं फायरिंगला काही नसताना कसं आम्ही फायरिंग केलं. पुष्कळच्या गोष्टी राहून गेल्यात कारण तुझं बोलणं चाललंय आणि बाकी लोक कंटाळले असतील. बोलायचं म्हणलं तर पुष्कळ बोलता येते. एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. दुसऱ्यांना हेवा वाटणारी जीवनशैली परंतु नाममात्र कमाई तुमच्या आर्मी मध्ये वगैरे हे तुम्ही जुळवता कसं? मनाची तयारी कशी करता? आणि नव्या पिढीतल्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल, जे इच्छुक आहेत आर्मी मध्ये जाणारे वगैरे, त्यांना काय सल्ला द्याल? आमच्या वेळी आमचं इन्कम होतं जे की दोघांना पुरत होतं आणि ज्या तुमच्या फॅसिलिटीज होत्या त्या फॅसिलिटीज लष्कराच्या सोयी साधनांनी उपलब्ध केल्या होत्या. जशी तुमची ऑफिसर्स मेस असेल, तुमच्या काही पार्टीज असतील, तुमची जी वागण्याची शैली असेल, प्रत्येक गोष्टीला पैसा लागत नाही. जसं आपण म्हणतो घरामध्ये जर चांगलं जीवन जगायचं असेल तर पैसा लागत नाही. असेल त्या पैशामध्ये जर तुम्ही व्यवस्थित चालवलं तर ते होतं. तेच आमच्यामध्ये होतं. पण हे होता की लष्करामध्ये असल्यामुळे तुमची बिल्डिंग, काही तुम्हाला घर वगैरे मिळायचं, फर्निचर मिळायचं, बाकी सगळ्या सोयी अशा होत्या. लोकांची एक चुकीची समजूत आहे की ह्यांचे ऑर्डली असतात, ऑर्डली नसतात, त्यांना बॅटल बडी म्हणतात. म्हणजे मी ज्यावेळी जातो युद्धामध्ये माझ्यावर कोणतरी माणूस असा लागतो पण मी मॅप बघत असतो, माझं लक्ष विषयित असतं, टेलिफोन कॉल असं, तर तो सगळं बघत असतो की साहेबांचं हे पडलं, पेन पडलं, ते पडलं.
तर हे बॅटल बडी आमची देखभाल करतात. आणि स्त्रियांना पण माहित असतं की हे नोकर नाहीत, दीज आर बॅटल बडीज, दीज आर फायटर्स. आणि त्यामुळे एक प्रकारचं, आणि आम्ही त्यांची काळजी घेतो, अतोनात काळजी घेतो. लष्करामध्ये, इन्फंट्रीमध्ये ऑफिसर जवानाची एवढी काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्या स्त्रियांना पण माहित असतं आणि ते आमच्यासाठी काहीही करायला तयार असतात. एकच तुम्हाला गोष्ट सांगतो. आता तुम्ही असेल की आम्ही एकाला सांगितलं, आम्ही सुट्टीवर निघालोय, घर वगैरे बघ, आणि कोंबडीची अंडी आहे, तू ठेव, तू खाऊन टाक. आता घरामध्ये कुलूप नव्हतं, सगळं सोनं होतं. आम्ही 2 महिने सुट्टीवर आलो होतो. 2 महिने कोंबड्या त्याच्याकडे होत्या. आम्ही आलो, आम्ही बघितलं आमचा फ्रीज पुरा अंडी धुवून ठेवलेली होती. हे काय म्हटलं तुला? नाही साहेब, आम्ही आमच्या हातानं अंडी घेणार नाही, तुम्ही द्याल तरच घेणार. तुम्ही सांगितलं होतं, पण तुमच्या माघारी आम्ही तुमच्या वस्तूला हात लावणार. दिस वॉज द ट्रॅडिशन नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, मी बाहेर होतो तर ह्यांनी सांगितले की साहेबांना मटण आवडतं, तुम्ही मटणाचा बंदोबस्त कर. मटण मिळालं नाही, त्यांना जंगलामध्ये फास लावला. त्या फासामध्ये एक जंगली ससा पकडला. आता आदिवासी होते, आता ससा पकडल्यानंतर त्यांना ती पर्वणी आहे, पण नाही, त्यांना तो माझ्यासाठी आणून. म्हणजे अशा पुष्कळशा गोष्टी सांगता येईल. म्हणजे त्याला काय आयुष्याच्या, आता म्हणताना 5 स्टार, दीज आर द मेमरीज वी सर्व्ड अंडर अ ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. जहा काळजी आम्ही केली नाही, आमच्या जीवाचीच काळजी केली नाही, जहा हे आम्ही उत्तमरित्या अनुभव केला. आता तुम्ही म्हणता की 5 स्टार म्हणजे काय? वाळवंटात आहे, एक्सरसाइज सुद्धा चालला, एक्सरसाइज खतम झाला, वाळवंटामध्ये पार्टी, 5 स्टार पार्टी. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं की वाळवंटामध्ये पार्टी कसा करतात? आम्ही एका डोंगरावर गेलो होतो, काश्मीरमध्ये असताना ट्रेनिंग चाललं होतं. तर त्या ऑफिसरनं सांगितलं, नाही सर, तुम्ही रात्री 12 वाजता या डोंगरावर पोहोचा, आम्ही तुमच्याकरता पार्टी ऑर्गनाईज केली. रात्री 12 वाजता आम्ही गेलो, सगळ्या जवानांनी आणि जवानांनी केली. पण ह्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळी आम्ही अशी केली, एका 5 स्टार मध्ये गव्हर्नर येणार होते, तुम्ही गव्हर्नरचा फोटो दाखवला, म्हटलं तुम्ही काय अरेंजमेंट केली आहे? मग त्या 5 स्टार मध्ये आम्ही अरेंजमेंट केली. मग ते म्हणले धन्य आहेत, आम्हाला देखील अशी अरेंजमेंट माहित नव्हती. त्या सगळ्या गोष्टी ना, बोलण्यासारख्या खूपच गोष्टी आहेत. आपण वेळेकडे पण बघितलं पाहिजे. मी काय करतो, मी कधी बोललोच नाही एवढ्या गोष्टी, कधी आतापर्यंत बोललो नाही. खूपच छान झालं. मी आता काय करतो, तुम्हाला श्रोत्यांना काही प्रश्न असतील तर 2-3 प्रश्न विचारतो. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एकाने मला ऑलरेडी पाठवलेला आहे. तुमच्या छातीवरती ते 10-15 मेडल्स दिसतात. ती मेडल्स कशाबद्दल मिळाली आणि ते जरा सांगाल का आम्हाला? जरा मेडल्स. तुम्हाला मेडल दिसतात का? हो, दिसतात आता. असं आहे की या मेडल्सचं नाव होतं जनरल. आता ही आहे, ह्याला मिनिएचर मेडल्स म्हणतात. मिनिएचर मेडल्स म्हणजे ज्यावेळी तुम्ही फंक्शन असतं, राजभवन, चीफ मिनिस्टर, गव्हर्नर, ऑफिशियल फंक्शन, त्यावेळी हा ड्रेस असतो, साईड कॅप, जोधपुरी, ह्याला नॅशनल ड्रेस म्हणतात. मिनिएचर मेडल्स. आणि ही आपण 26 जानेवारीला बघतो, ती मोठी मेडल्स असतात. जरा मेडल्स दिसू देतं का आम्हाला? बघतो का? दिसली का? दिसली, आता दिसली. छान छान. तर ही लहान आहेत, ह्याला मिनिएचर मेडल म्हणतात. ही एरवी म्हणजे मेस मध्ये फंक्शन असेल, मेस ड्रेस नंबर 5 त्यावेळी आपण घालतो. गव्हर्नर हाऊस, सीएम, अशा सैनिक परेड करताना ती मोठी असतात मेडल्स, ती तुम्हाला आर्मी हेडक्वार्टर इश्यू करतात. तर त्या मेडल्सच्या सभोवतात हे मेडल्स आहेत ना, ह्याच्या सभोवती, ह्याच्या बाजूनं नाव लिहिलेलं असतं त्या मोठ्या मेडल्स. त्याला फ्रँकिंग ऑफ मेडल्स म्हणतात. म्हणजे IC 19619 ब्रिगेडियर सुरेश सालो हे लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर ती इश्यू होतात. आणि ही आम्ही विकत घेतलेली आहे. मिनिएचर तुम्हाला विकत घ्यावे लागतात. आणि ती असतात, ती तुम्हाला दिली जातात. आणि हे रिबन्स आहेत, ते आम्हाला विकत घ्यावे लागतात. ड्रेसचा पुष्कळचा पैसा आम्ही स्वतः खर्च करतो. जो तुम्हाला किट मेंटेनन्स सजाव त्यामध्ये अपुरा पडतो. आम्हाला 6 ड्रेसेस होते. नॉर्मल ड्रेस जरी असला तरी आम्हाला सांगितलं होतं ड्रेस जवानांना ऑफर असतात 2, पण
कमांडर गार्ड, ह्याच्या गार्ड मध्ये प्रत्येक जण 5-5, 6-6 ड्रेस शिवतो आपल्या पैशानं. हा हा आम्हाला ड्रेस 2 असतात, पण आमचे 12 ड्रेस म्हणजे 4 नंबर 1, हा 4 नंबर 2 आणि 4 नंबर 3 ट्रेनिंग हा. करता घालण्यासाठी. ओके. कारण लष्करात सिव्हिलियन लोकांना आर्मी म्हणजे ड्रेस, मार्चिंग आणि तुमचा जो थाट असतो हा. त्याच्यावर अर्थ असतो. ओके. तर ह्याच्यामध्ये आहे की हे जनरल सर्व्हिस मेडल विथ क्लॅप्स नागा हिल्स, NSTA, नागा हिल्स अँड ट्विन्स अँड एरिया. ओके ओके. त्याच्यामध्ये जनरल सर्व्हिस मेडल विथ क्लॅप. अडकले अडकले. परत अडकले, त्यांचे इंटरनेट अडकले. ही असतात ही मोठी मेडल्स जी आपण ह्याच्यामध्ये घालतो. हा हा आता काय झालं, याच्या रिबन्स मिळत नाहीत. आता 71चे जे आहेत कोणी आता ऑफिसर्स नाहीत आहेत. आता जे आपले प्रेझेंट आहेत ते 1980 कमिशन झाले. त्या माझ्या हाताखाली मेजर म्हणून होते. तर ही मोठी मेडल असताना याच्या इथे नाव लिहिलेलं असतं. ओके ओके. आता हे मिळत नाही. ठीक आहे, तुम्हाला मुद्दाम दाखवण्याकरता आणली. मग त्याच्यानंतर ईस्टर्न स्टार, नंतर हे आहे उत्तुंग सेवा मेडल, म्हणजे 10,000 फूट 9,000 फूटच्या वरती सर्व्हिस केल्याबद्दल. कारण काय, 2 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मेडिकल रिपोर्ट नुसार तुम्हाला 6 वर्ष त्या एरियामध्ये पाठवता येत नाही. हो हो. कारण तुमच्या मानसिकतेवर, बुद्धिमत्तेवर परिणाम होतो. ऑक्सिजनची कमी, टेन्शन, फिजिकल हार्डशिप्स, ड्रग, आणि तुम्हाला जे सांगितलं त्या दगडावर राहिल्यानंतर रेडिओ नाही, वाचायला काही नाही, फक्त तुमच्याशी संभाषण, घरी काही नाहीये, पत्र येतात. मग त्याच्यामुळं 6 वर्ष परत पोस्टिंग करायचं नाही अशी ऑर्डर असते. त्यांच्यानंतर मग तुम्ही 9 years सक्सेसफुली ऍज अ ज्युनियर ऑफिसर यू सर्व्हाइव्ह. सर यू सर्व्हाइव्ह. ओके. 20 years मग ते रेजिमेंट तुम्हाला देते. आणि त्यांनी एक सिल्वर मेडल दिलं की रेजिमेंटला तुम्ही 20 वर्ष अनमोल योगदान केलं आणि बटालियन चांगली कमांड केली त्याच्यावर. मग त्याच्यानंतर तुम्ही अशामध्ये काश्मीरमध्ये केलं जनरल सर्व्हिस, म्हणजे तुम्ही सांगितलं की जनरल ऑफिसर कमांड इन चीफ साऊदर्न कमांड, त्यांनी एक ते मेडल दिलं, ते एक लावलं. आणि मग शेवटी झालं तरी 30 years, आता तुमची 30 वर्ष तुम्ही लष्करामध्ये व्यवस्थित सर्व्हिस केली. आणि सांगायचं म्हणजे शेवटी मुद्दाम सांगतो की ज्यावेळी आम्ही काश्मीर सोडलं, आयुष्यातील सगळ्यात मोठी घटना माझ्या म्हणजे काश्मीर सोडताना तिथल्या काश्मीर मधल्या स्त्रियांनी आमच्यावर फुलं उधळली. हो हो. हे होत नाही, मुस्लिम स्त्रियांनी. आणि माझा शेवटची गाडी होती, कारण आम्हाला जायचं होतं श्रीनगरला लास्ट. आणि श्रीनगर जाईपर्यंत 80 मैलामध्ये अनेक आतंकवादी फायरिंग करतील, अनेक होतील. मी सांगितलंय सगळ्यात पाठीमागून मी येतो. म्हणजे का, काही जरी झालं तरी मी तिथं हजर असणार. पहिली गोळी म्हणजे का नाही, पहिली गोळी पुढे निघून जाल पुढून. पण पुढं काही झालं तर पाठीमागून कुठेतरी माणूस पाहिजे ना यायला. बरोबर. म्हणून मी सगळ्यात माझी शेवटची गाडी होती. शेवटची गाडी होण्यापुरती आम्ही त्या लोकांना असेच हॅलो करण्याकरता गेलो. तर त्या स्त्रीनं काय उद्गार काढले असतील, साहब आप होते हुए हमारे फूलों को धक्का नहीं लगा, हमारे जानवरों को धक्का नहीं लगा, हमारे पेड़ों को धक्का नहीं लगा, औरतों की बात लगी है, हमारे लिए आप फरिश्ता है, आपको कुछ नहीं होगा. आता कल्पना करा, शेवटचा हे रात्री प्रवास करायचा रे असं म्हणणं म्हणजे आम्हाला देखील आश्चर्य वाटलं. आणि का म्हटलंय, कारण काश्मीरमध्ये असताना माझ्याकडे ते तुमचं ज्या मोठ्या अक्रोड ट्रीचं जंगल होतं, कधी आम्ही झाडं कापली नाहीत फर्निचरसाठी, उलट आमच्या पोर्टरने आम्ही झाडं लावली. तिथं मस्त डिअर होते, कस्तुरी हरणं. लोकांनी 18 कस्तुरी हरणं मारली होती. आम्ही सांगितले एकही हरिण मारता उपयोगी नाही. झाडं लावली, जंगली जनावरांची शिकार नाही. तिथं रेनबो ट्राउट्स होते किशनजंगा रिव्हर मध्ये, त्यांची शिकार केली नाही. आणि त्यांना ज्यावेळी ऑर्डर आली की त्यांनी नदी पार करून जायचं नाही, कारण
ते पाकिस्तानला मिळते. त्यावेळी मी त्यांना परमिशन दिली की तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत येऊ शकता. इट वॉज अगेन्स्ट द ऑर्डर. का साहेब, आमची 3 महिने जनावर एका जागी उभे राहतात. बर्फ पडत असतं, जनावर बाहेर काढता येत नाही. मग एका जागी उभा राहून त्यांना गरम पाणी, मिठाचं पाणी प्यायला द्यायला लागतं. त्याला चिरे कलन म्हणतात. म्हणजे बर्फ एवढं पडते की जाऊता चिरे खुर्द चिरे बर्फ. आणि मग जे शिलाजीतला आता पत्थर मुमिया म्हणतात. वेअर स्टोन स्वेट्स आउट ऑफ फिअर. तर दगडाला घाम येतो, तो घाम म्हणजे शिलाजीत. अच्छा अच्छा. दाबरलं आणि तो ठीक, आम्ही त्याच्यावर पुष्कळच बोलतात, तर मी काही बोलत नाही. सॉरी. ठीक आहे. मी लोकांना विचारतो, त्यांना काही प्रश्न आहेत का? 2-4 प्रश्न घेऊया. कोणाला प्रश्न आहेत का? सगळे कंटाळले असतील. कोण कोण आहेत काय नाही? विद्यापीठ शाळेचे कोणी आलेत काय? विद्यापीठचे आलेत ते मी वाचतो. रमेश हडपे आहेत, काही जण गेले परत. RLP म्हणून आहेत. हा ठीक आहे. वांगी ठाकूर. हा त्या अच्छा, कोणाला प्रश्न आहेत का? एक प्रश्न विचारू. कोण आहे ते? नाव काय? हा, विचार. कोण आहे? सुरेश. हा, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आर्मीने आतंकवाद्यांशी जवळ त्यावेळेला ऑफिसरना त्यांच्या इतकी ॲम्युनिशन वगैरे असतं का? तुम्ही कसं त्यांना हँडल करता? त्यांच्याकडे ॲम्युनिशन असतंच. इट इज ओनली बाय फायरिंग. तुमच्याकडे ॲम्युनिशन हो, असतं? आमच्याकडे कुणीही ऑफिसर असले, स्टेन गन आणि ॲम्युनिशन 90 राऊंड असतातच. ऑफिसरनी वेपन कॅरी करायचं असतं. आणि ते वेपन म्हणजे तुम्ही जरी बाथरूमला गेला तरी वेपन नाहीच असतं. वेपन ठेवता येत नाही. झोपताना वेपन जवळ असतं, ॲम्युनिशन जवळ असतं. जवानांच्याकडे ज्यावेळी आम्ही फील्ड मध्ये असतो, हत्यारा बरोबर झोपतात, ते खोत मध्ये ठेवत नाहीत. पण मग तुम्हाला जे ॲम्युनिशन असतं त्याचं हे द्यावं लागतं, अकाउंट द्यावं लागतं ना, किती गोळ्या झाडल्या काय? फील्ड मध्ये ह्याच्यामध्ये आमच्याकडे पॉवर असते. पण आमच्या ऑर्डर असतात की एक गोळी एक दुश्मन. म्हणजे ते ॲम्युनिशन कुणी वाईट मार्गानं तिथून नेऊ नये म्हणून आम्ही त्याच्यावर चेक करतो. पण आम्हाला जर कमांडिंग ऑफिसर किंवा ऍज अ ऑफिसर इफ आय सर्टिफाय इट हॅज बीन फायर्ड, नोबडी कॅन क्वेश्चन. अच्छा, ऐकवायला सुरेश. अजून कोणाला प्रश्न आहे? सगळी कंटाळी असणार हो, 11:30 नाही. एक शेवटचा प्रश्न घेऊया. रंजना, विचार. दाजी, कमांडो ट्रेनिंग घेतलंय तुम्ही? हो, त्याच्याबद्दल सांगा. कमांडो ट्रेनिंग साठी ज्यावेळी आम्हाला पाठवण्यात आलं, त्यावेळी त्याच्या आधी 7 दिवस मी पावसात भिजत होतो. तो लोक नागालँड मध्ये. तर त्यांनी विचारलं, अरे तो हा ऑफिसर 7 दिवस झाला पाण्यामध्ये भिजा, बारिश म्हणजे होतं आणि डोंगर वगैरे उतरायला लागलाय, तुम्ही काय लागलाय, हा आजारी पडेल? ते म्हणले नाही, आम्ही याला कमांडो ट्रेनिंग साठी तयार करतो. कमांडो ट्रेनिंग मध्ये गेलो. देर आर नो रूल्स. सकाळी 4 वाजता बोलवतात, 4 वाजता पळवतात, तिथून घेतात. मग त्यांच्या 4 रेसेस असतात, 20 किलोमीटर, 26, 32 आणि 40. आणि त्या रेसेस अशा ठेवतात. मऊ मध्ये त्यांनी 32, ज्यावेळी दिवाळी होती, दुसऱ्या दिवशी दिवाळी आहे, तर आदल्या दिवशी त्यांनी रेस ठेवली. म्हणजे आम्ही रात्री 32 किलोमीटर पळायचं म्हणजे काय, ते सामान घेऊन सगळे ॲम्युनिशन जातो. आणि ज्यावेळी येत होतो त्यावेळी बाकी लोक फटाकड्या उडवत होते, काही लोक हे करत होते आणि आम्ही येत होतो. तर अशा रीतीनं म्हणजे त्याला काही नियम लागू नाहीत, खाण्यापिण्याचे काही नाही. तुम्ही 32 किलोमीटर ऐकू येते ना? हो, नीट येते. 32 किलोमीटर गेल्यानंतर तुम्ही थांबता, तुमचे पाय असे आखडतात. आखडल्यानंतर तुम्ही 10 मिनिटात त्यांना तुम्हाला सांगण्यात येतं की तुमच्या बेसवर शत्रूने हल्ला केला, तुम्हाला आणखी 2 किलोमीटर जायचं आहे. 32 किलोमीटर झाल्यानंतर तुमचे असे पाय आखडले असतात. ऍक्च्युली कड 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 असा आवाज असतो. आणि ते मग तुम्ही परत जाता 2 किलोमीटर, म्हणजे तुम्हाला चहा वगैरे काय असे खायला मिळतं. रात्री 12-1 वाजता परत आला, तुमच्याकडे आंघोळीला पाणी नसतं. मग एकच असा जो कधी सोसायटीमध्ये टँक असतो, त्याच्यामध्ये उड्या मारायच्या त्या थंडीमध्ये. तसंच काही ते आंघोळ वगैरे अशी करायची आणि परत यायचं, तंबू मध्ये झोपायचं. बापरे बाप. ते म्हणजे हे. पण त्याचं एक असतंय की
they say we want to break you mentally and we want to emphasize the tough gets going when the going gets tough. हे एक त्याचं ब्रीदवाक्य असतं. तर त्याच्यामुळं आणि अशी जवानांच्या मध्ये इम्प्रेशन होतं की हा ऑफिसर सक्सेसफुली कमांडो ट्रेनिंग करून आलेला आहे, त्याच्यामुळे जवानांचं इम्प्रेशन मिळतं, कारण सगळ्यांना ती संधी मिळत नाही आणि काही जणांना मिळते ते नापास होतात, कारण 22 किलोमीटर 26, 32, 40 आजारी पडतात आणि ऑब्स्टॅकल रेस ते तुम्हाला काही काही चित्रपटामध्ये दाखवतात. पाण्यामध्ये 30-40 फूट उड्यामधून पाण्यामध्ये उडी मारायची, अशी एकच प्लॅंक असते, त्याच्यामध्ये असं चालत जायचं, खाली पाणी असतं. शाळेमध्ये तुम्ही प्रहार पिक्चर मध्ये बघितलं असेल. तर अशा काही गोष्टी असतात. त्यामुळं जे काही सर्वसामान्य माणसाला विचार देखील करवणार नसतं अशा गोष्टी. आणि मी शिक्षक होतो त्यामुळे साप देखील असतात, कापून खायचा हे कमांडला शिकवलं. सापाला देखील, कारण तुम्ही जंगलात आला तुम्हाला खायला काही मिळणार नाही. आणि ते जपानी लोकांचं उदाहरण देतात की जपानी लोक ज्यावेळी दुसरा महायुद्धात पकडले, इथे त्यांच्याकडं भाताच्या पिशव्या होत्या, त्याच्यावर लिहिलं होतं बाय ऑर्डर ऑफ हिरोहितो. त्या लोकांना जंगलात खाण्याचं माहित नव्हतं, तर ते लोक उपाशी मेले, पण त्यांनी ती बॅग उघडली नाही, कारण इट वॉज बाय ऑर्डर ऑफ हिरोहितो. एवढं त्यांचं राजावर प्रेम होतं. हे त्याच्या पण अशा म्हणजे गोष्टी असतात. त्यामुळे कमांडो ट्रेनिंग हे वाढत चाललंय. एक शेवटचा प्रश्न, मी तर थोडेच आहे, सांगा, बोला. एक शेवटचा प्रश्न हेमलता, काहीही प्रश्न विचारू शकता. केवळ मला काही कंटाळा आलेला नाही, तुम्हाला कंटाळा असेल. हेमलता, तुला स्वतःला अनम्यूट कर. हेमलता पटेल काय? नाही, हेमलता भांडारे म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. मी सुनील जगताप बोलतोय कॅनडावरनं. तुमचं ऐकून खूप बरं वाटलं. मी माझं आई चांगली इस्लामपूरचीच होती. थँक्यू, धन्यवाद. फारच चांगलं सांगितलं. थँक्यू. मला वाटलं लोकांना कंटाळा असेल, कारण एवढा मी बोलायला लागलो. गिरीश, बोला. हे जे कमांडो ट्रेनिंग केलंय बेळगावला केलं का आपण? महू इज नोन ॲज मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर. जिथे विंगेट दुसऱ्या महायुद्धामध्ये विंगेटनं जी फोर्स आपली ब्रह्मदेशामध्ये पाठवली त्यावेळी, म्हणजे त्याच्यामध्ये एक जपान विरुद्ध ते ट्रेनिंग सगळं मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर महूमध्ये केलं. कारण प्रत्येक दगड विसरला की त्याच्याखाली तुम्हाला विंचू, मामिताचा असलो की पैज लागायची. ह्या दगडाखाली किती विंचू आहेत? 6, बोल 5, तू पैज हरलास. म्हणजे तिथं बसायला देखील विंचू, सगळी काटेरी झाडं, ट्रेनिंग करताना काट्यामध्ये जायचं लागायचं. आणि अशा रीतीनं म्हणजे सगळ्यात कठीण एरिया होती, तिथं आम्हाला ट्रेनिंग केलं. बोला. हॅलो. वेलिंग्टन इन्स्टिट्यूट काय आहे सर? वेलिंग्टन इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये स्टाफ कॉलेज, म्हणजे तुम्ही एक परीक्षेला होता DSCची, ती स्टाफ कॉलेज परीक्षा झाल्यानंतर तिथे तुमचं ट्रेनिंग होतं टू बिकम स्टाफ ऑफिसर्स. म्हणजे तुम्हाला काही स्टाफ जे कागदावर लिहिण्याचं असतं ते स्टाफ ऑफिसर. ओके, त्याला फार महत्व होतं. हॅलो सर, मला एक विचारायचं होतं की जेव्हा फिजिकल टेस्ट होते, तुमची फिजिकली फिट ठरवतात फिजिकल ह्याच्यानंतर एक्झामिनेशन नंतर, तर मला असं विचारायचं की ज्यांचे पाय सपाट असतात, म्हणजे त्याला असं मध्ये हे नसतं, गॅप नसतो चौडा आणि टाच्यामध्ये, आणि सरळ सपाट असतात, त्यांना सिलेक्ट केलं जात नाही, त्याला काही कारण आहे? आता ते मेडिकल अथॉरिटी, तुमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे. फ्लॅट फुटेड दे आर नॉट सिलेक्टेड बिकॉज आता मेडिकल लोकांची काय रिझन असेल माहित नाही, कारण मेडिकल टेस्ट ही फार कठीण टेस्ट असते. आम्ही ज्यावेळी 2 दिवस सगळ्या टेस्ट केल्या, सगळे हिस्से पुढे त्यांनी चेक केले, आता त्यांनाच माहित. आणि तो मेडिकल टेस्ट जर फ्लॅट फुटेड आहे, व्हेरिकोज व्हेन्स, किडनी प्रॉब्लेम, असे काही काय असतात त्याच्यामध्ये ते सिलेक्ट होत नाही. अच्छा, फ्लॅट फुटेडचं आपल्याला कारण माहिती? होय, फ्लॅट फुटेड मध्ये आता त्याला अजून तरी मी त्याला मेडिकल रेमेडी आहे मी काय ऐकलेलं नाही. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, फ्लॅट फुटेड दे आर रिजेक्टेड मेडिकली. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच. मी काय एक वोट ऑफ थँक्स म्हणून थोडं बोलतो.
आणि त्याच्यानंतर आमचे काही रिच्युअल्स आहे. रिच्युअल म्हणजे सर्वांबरोबर एक फोटो काढायचा असतो, ते आपण उभं करतो. राहूया. आणि सर्वांना तुम्हाला स्टँडिंग ओवेशन द्यायचंय. ते वोट ऑफ थँक्स देऊन झाल्यानंतर आम्ही आधी स्टँडिंग ओवेशन देऊ तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग एक फोटो काढून आपण हा सेशन थांबवू. गेली 50हून जास्त वर्ष डोळ्यात तेल घालून तुम्ही रेजिमेंट बरोबर सीमेवरती पहारा दिला. वेळोवेळी शत्रूशी लढत आपल्या देशाचे संरक्षण केलेत. आम्हाला रोज रात्री काळजी न करता झोपण्याची संधी दिली. याबद्दल या 11वी क वर्गातर्फे आणि श्रोत्यांतर्फे तुम्हाला शतशः प्रणाम किंवा 100 सॅल्यूट. थँक्यू. पुढील आयुष्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अनेक अनेक शुभेच्छा. आम्हाला चित्तवेधक, स्फूर्तिदायक आणि रोमांचकारी गोष्टी सांगून आमचे मनोरंजन केलेत. त्याबद्दल खूप खूप आभार मानून मी सर्वांना विनंती करतो की आपण उभं राहून त्यांना स्टँडिंग ओवेशन देऊ आणि त्याच्यानंतर एक फोटो काढू. ब्रिगेडियर साहेब एक सर्वांबरोबर एक फोटो काढला आणि मग आपण सेशन म्हणजे मी नंतर पाठवतो तुम्हाला. काय म्हटला? सर्वांबरोबर एक फोटो काढणार ग्रेडचा. ओके. आणि मग मी तुम्हाला रेकॉर्डिंग आणि बाकी सर्व पाठवतो. वृंदा तुझं दाजी मेडल दिसतील असं बघा. दाजी हा मेडल दिसतील असं बघा फोटोत. कसे करा? हा कॅमेरा टिल्ट करा. हा नाही मग टोपी लपली जाते त्यांची. जरा पाठीवा. पुढे यायला सांग जरा. पुढे आले की चेहरा हा. दिसला. नाही, मागे 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 मागे. जा थोडं. मागे. हा ठीक आहे का? आता हा, दिसलं. हा हा ठीक आहे ना? हा. आणि नीनाताई. ताई इकडे येऊ दे. नीनाताई थोडस. तुम्ही जरा जवळ जा. त्यांच्या जवळ जा. हा. हा, ठीक आहे. ओके. 3 रंजनाला थँक्यू म्हणलं पाहिजे कारण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालतात चांगलं. आमच्या वर्गाच्या पण प्रत्येक गोष्टीत त्यांचं लक्ष असतं. हो. ओके. 3, 2, 1. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 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 थँक्यू.